कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण नारायण विठ्ठल हे ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सोत हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि श्री गणेश श्री सरस्वती नमक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कर्म देवं सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ रवि शुक्र बृहस्पति पंचैताने स्मरे नित्यवेदानि प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोता वक्ता तुची तुझे वाचली रुक्मिणीवरा पांडुरंगाय नमः पुंडरीकामध्ये आहे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि श्री गणेशाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः हनुमंताचा पर्वतघात चुकवावया इंद्रजित स्वयंफळाला विरात दुखदुखित अतिधाके हनुमंताचा पर्वतघात चुकवावया इंद्रजित स्वयंफळाला विराट दुखदुखित अतिधाके श्री गणेशाला वंदन करून प्रभु रामचंद्राचे स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेच्या अनुषंगाने असणाऱ्या त्या ठिकाणी हनुमंतांना म्हणले त्या ठिकाणी इंद्रजिताला त्रासून त्या ठिकाणी सोडलं
आता हनुमंतराया आपल्याला त्या ठिकाणी सोडित नाही हा असणारा त्या ठिकाणी विचार इंद्रजिताने केला. म्हणून हनुमंताबरोबर युद्ध करण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी आपला बचाव करावा, गुहेत जाऊन राहावा असा विचार केला. आणि एक बिळा बघून त्या बिळेत इंद्रजित लपला गेला. माईक सीतेचा बैघात झालोया हनुमंत, माझा करीला प्राणंत भेने दाखत इंद्रजित. मग हनुमंत माझा घात केल्याशिवाय राहणार नाही. कशामुळे घात करील तर असणाऱ्या ठिकाणी माईक सीता म्हणजे हनुमंता समोर त्या ठिकाणी आणली, त्या सीतेचा घात त्या ठिकाणी केलाय. म्हणून माझ्या स्वामीची प्रिय पत्नी असणारी सीता आणि त्या सीतेचा घात इंद्रजिता तो केला. म्हणून असणाऱ्या हनुमंतरायाला राग येईल आणि त्याचा सूड घेण्यासाठी हनुमंत आपल्याला त्या ठिकाणी ठेवणार नाही, आपला घात करेल. म्हणून इंद्रजित भीतीने बिळात जाऊन लपला. सांगावया रणवृत्तांत श्रीरामापाशी गेला हनुमंत, जेव्हा इंद्रजित भयभीत गेला पळत निकुंभळे. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे जो काही इंद्रजित आणि हनुमंतरायाचा जो निज वृत्तांत त्या ठिकाणी झालेला युद्ध झालेला आहे, ही असणारी कथा सांगण्यासाठी हनुमंतराया प्रभू रामचंद्राकडे त्या ठिकाणी गेले. रणभूमीमध्ये काय काय झालं याची वार्ता रामाला सांगण्यासाठी हनुमंतराया गेले. तेवढाच मोका असणाऱ्या इंद्रजितानं साधला आणि इंद्रजित असणाऱ्या म्हणजे बिळाच्या द्वारावर हनुमंतराया नाही हे पाहिलं गेलं. लगेच बिळाच्या बाहेर आला आणि लंकेकडे धावत गेला. जीवे मारिला हनुमंत येणे दाखे, जीवे मारिला हनुमंत येणे दाखे इंद्रजित, पळाला निकुंभळ्यात विचारार्थ साधावया. मग त्या ठिकाणी रणभूमीच्या जवळ एक बिळ होता. त्या बिळात लपलेला इंद्रजित आहे. त्याच्या असणाऱ्या बिळेच्या द्वारावर म्हणजे हनुमंतराया त्या ठिकाणी होते आणि ते हनुमंतराया निघून गेले. हे असणाऱ्या इंद्रजितानं बघितलं, आता ही तर राहून हनुमंत जर माघारी आला तर आपला घात केल्याशिवाय राहत नाही. ही दुखदुखी मनाला त्या ठिकाणी होती आणि हनुमंतराया ही नाही पाहिलं गेलं. तिथून लगेच बिळाच्या बाहेर आला, निकुंभळेमध्ये जाऊन लपला गेला. मारवया राम सौमित्र वधावया हनुमान वीर, निर्वाणीचे विचार करी साचार इंद्रजित. मग इंद्रजिताने विचार केला, असं काय म्हणजे त्या ठिकाणी ऐकत नाही ती. मग राम लक्ष्मणाचा काटा काढायचा, हनुमंताचा काटा काढायचा, सुग्रीव वानर मंडळी त्या ठिकाणी मारायचे. मग आपल्या असणाऱ्या बळाच्या जोरावर तर त्या ठिकाणी मरत नाही ती. मग आपण असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला असणारा अभिचारी कर्म त्या ठिकाणी येत आहे, असणारा कपट्याचा विधी त्या ठिकाणी येतोय. म्हणून म्हणजे आता आपण असणाऱ्या निकुंभळेच्या ठिकाणी त्या ठिकाणी राहून म्हणजे आपला असणारा अभिचार होम हवन त्या ठिकाणी करावं. जारण मारण तंत्रविद्या त्या ठिकाणी अवगत करावी आणि त्याच्या साह्यानं राम लक्ष्मणासहित हनुमंत वानरांचा काटा काढावा असा विचार इंद्रजित करू लागला. मारवया राम लक्ष्मण सुग्रीवादी वानरगण, मारिता न लगे अर्धक्षण या लागी निर्वाण होम मांडी. मग इंद्रजिताने विचार केला, राम लक्ष्मणासहित सुग्रीवासहित हनुमंताचा काटा काढायला म्हणजे एक क्षण सुद्धा लागणार नाही. ती असणाऱ्या त्या ठिकाणी असा असणारा विधी करायचा, जारण मारण असणाऱ्या त्या ठिकाणी करायचं, अभिचारी होम हवन करायचं. हा विचार त्या ठिकाणी केला ना. अभिचारी असणारा होम हवन करण्यासाठी उद्धक्त असणारा इंद्रजित झाला. यक्षिणी वटातळी होमकुंडे दीर्घबिळी, तेथे रिघोणी महाबळी होम तत्काळी आरंभी. मग निकुंभळेच्या ठिकाणी असणारा यक्षिणी वडाचं झाड आहे. त्या असणाऱ्या झाडाच्या बुंध्यात म्हणजे एक भलं मोठं असणारं बीळ त्या ठिकाणी पाहिलं गेलं आणि त्या बुंध्याच्या बिळात असणारा हा असणारा त्या ठिकाणी म्हणजे अभिचारी होम हवन करण्यासाठी इंद्रजित बसला. मंडप विधी विधान विधियुक्त अग्निस्थापन, शस्त्रांचे परिसरण परिसंवहन मध्यांचे. मग लगेच असणारा मंडप त्या ठिकाणी टाकला गेला, होम हवन त्या ठिकाणी मांडलं गेलं आणि त्या होमाच्या भोवती म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी गवताचं आसन केलं, त्याच्यावर सर्व शस्त्राचं परिस्तरण म्हणजे केलं. नरपाळे नरशिर त्याची प्रणिता घृत पात्र, कृष्ण छागराचे रुधिर भरिले सत्वर त्या माझी. मग लगेच म्हणजे त्या ठिकाणी असणारा म्हणजे जी असणारी नरम असणाऱ्या नराला त्या ठिकाणी मारलेला तो मनुष्य मात्र मारलेली होती. त्यांच्या डोक्याच्या कवट्याच्या ठिकाणी
आपण जसं असणारं तूप ठेवण्यासाठी पात्र ठेवतो तसं असणारं रक्त ठेवण्यासाठी ती पात्र त्या ठिकाणी ठेवली. लगेच असणारा जिवंत असणारा त्या ठिकाणी बकरा आणला. त्या बकऱ्याचं रक्त आणि त्या ठिकाणी मला धरू लागले. कृष्णाच्या धरुणी पुरा सर्वांगी घेवणी शिरा धरुणिया त्याच्या रुधिरा त्या पात्र माझी भरी. लगेच असणारं काळकुट्ट बकऱ्या त्या ठिकाणी आणलं. त्या बकऱ्याला जिवंत बकऱ्याला त्या ठिकाणी आणलं गेलं आणि त्याचं असणारं रक्त त्या ठिकाणी काढलं. त्या रक्त असणाऱ्या पात्रामध्ये रक्त त्या ठिकाणी भरू लागलेलं आहे. शरचाप खडगाडी तोमर होमा भवते शस्त्र संभार अभिसिंचुणी समंत्र मांडिते मतंत्र इंद्रजित मग म्हणजे त्या ठिकाणी होमाच्या सभोवती सर्व असणारं शस्त्र म्हणजे त्या ठिकाणी परिसरण केलेलं होतं. पसरलेली होती. त्याच्यावर असणाऱ्या रक्ताचा सडा म्हणजे त्या ठिकाणी आणि शिंपडू लागलेला आहे. अभिचाराची अभिव्यक्ती शस्त्रांची अवया पूर्ण शक्ती इंद्रजित मंत्र व्युत्पत्ती मांडविधियुक्त विभागे. मग त्या ठिकाणी विधियुक्त म्हणजे विधीनुसार असणारा त्या ठिकाणी शस्त्राची मांडणी केलेली आहे. त्या शस्त्रामध्ये शस्त्र देवता प्रगट व्हावे म्हणून अभिचारी होम करून योग्य त्या प्रकारचा मंत्र आणि त्या ठिकाणी म्हणू लागलेला आहे. शस्त्रशक्ती अवघिया मंत्र सामर्थ्य आक्रमणीया आरक्त ओळखी क्रूर स्त्रिया अनिलिया यज्ञ वाटा. मग त्या ठिकाणी यज्ञ प्रज्वलित केलेला आहे. आपला असणारा त्या ठिकाणी अभिचारी होम त्या ठिकाणी करू लागलेला आहे. मंत्र मारू लागलेला आहे. त्याच वेळेस त्या असणाऱ्या मंत्राच्या आधारे होमातून म्हणजे अतिशय अरक्त लाल भडक होत असणाऱ्या जीव असणारी त्या ठिकाणी लसलशीत करू लागलेल्या आहे. अशा असणाऱ्या स्त्रिया त्या होमातून प्रगट म्हणजे त्या ठिकाणी झाल्या. लोह साराचा श्रू कसरुवा तेने पात्रे होम करावा होम द्रव्यांचा यावा विधी गौरवा तो ऐका. मग अनेक असणारे धातू त्या ठिकाणी आलेले आहेत. त्या धातूला घालून त्या ठिकाणी रस तयार केलेला आहे. तो पात्रामध्ये त्या ठिकाणी भरलेला आहे आणि त्याच्यापासून असणारी शस्त्र देवता या शास्त्रामध्ये उतरावी म्हणून असणारा मंत्राचा उच्चार इंग्रजीत करू लागला. लवण सरशाप भिल्ला तक कालोणी मातंगीचे रक्त मध मिळवणी त्यात होम मंत्रोक्त विधिवादे. मग त्या ठिकाणी असणारं मीठ आहे म्हणजे त्या ठिकाणी आणि ते मीठ म्हणजे असणारं त्या ठिकाणी मोहरी मीठ आणि असणारं त्या ठिकाणी बिल्लिणीचं रक्त म्हणजे त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि ते असणारं त्या ठिकाणी बीब ही असणारं त्या ठिकाणी मातंगीचं रक्त हे सगळं म्हणजे असणारं मिश्रण एकजीव त्या ठिकाणी करून ठेवलेलं आहे. देवी मिरवे बाळाजित देवी अग्नी दगदगित परिस्तरणी सुशोभित होम करीत इंद्रजित. मग म्हणजे जसं असणारा सकाळच्या प्रहरी सूर्य म्हणजे जसं असणारा त्या ठिकाणी दिसतो. लहान सूर्य असताना जसं तेज त्या ठिकाणी धगधगत असतं लाल भडक सूर्य त्या ठिकाणी दिसतो तसं हे सगळं रक्तात म्हणजे असणारं मीठ मोहरी बिबो म्हणजे त्या ठिकाणी मिसळलेलं आहे आणि हे असणारं त्या ठिकाणी द्रव्य म्हणजे निर्माण केलेलं आहे. हे असणारं अतिशय लाल भडक त्या ठिकाणी आणि दिसू लागलेलं आहे. असं असणाऱ्या होमाला आहुती त्या ठिकाणी टाकू लागलेला आहे. काळी चिडी कांकणधारी गवलू कांखिळणी त्या माझारी कृष्ण सर्पार्ध शिरी होमावरी बांधिला. मग असणारा खाली होम आहे म्हणजे त्या ठिकाणी त्याच वेळेस तिथं असणारी काळी चिमणी म्हणजे त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्याच्यावर असणारं त्या ठिकाणी घुबडीच्या चिमणी बरोबर त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि जिथं होम चालवायच्या होमावर म्हणजे असणारी चिमणी घुबड म्हणजे त्या ठिकाणी आणि म्हणजे असणारं बांधलं गेलं. त्या सर्पाचे श्रवे गरळ ते जीव सोरधारा प्रबळ मानिंद्रजित मंगळ पापी केवळ अभिचारी. मग खाली असणारं सुशोभित म्हणजे असणारं परिसरण त्या ठिकाणी केलेलं आहे. वरी असणारी त्या ठिकाणी म्हणजे घाट बांधलेली आहे चिमणी बांधलेली आहे. असणारे साप त्या ठिकाणी काळे साप म्हणजे त्या ठिकाणी बांधलेले आहेत आणि हे असणारं जे सर्प आहेत ह्या सर्पाच्या मुखातून असणारं विषाची गरळ म्हणजे त्या ठिकाणी खाली होमावर म्हणजे त्या ठिकाणी पसरू लागलेले आहे आणि हे असणारं अमंगल असणारं कार्य आहे त्या ठिकाणी आणि हेच कार्य धन्यता या कार्यामध्ये असणारा धन्यता इंद्रजित त्या ठिकाणी मानू लागलेला आहे. एवढा अधिकारी पापी असणारा म्हणजे त्या ठिकाणी इंद्रजित आहे. प्राणी अशी करुणी गाता पूर्ण रुधिरा धरणी बदबदित मिळवणी ब्राह्मणाचे रक्त होम करीत इंद्रजित.
मग असंख्य असणाऱ्या प्राण्यांचा म्हणजे असणारा घात त्या ठिकाणी केलेला आहे, त्यांचं असणारं रक्त म्हणजे त्या ठिकाणी भरलेलं आहे आणि त्या प्राण्याच्या रक्तामध्ये असणाऱ्या ब्राह्मणाला मारून त्या ब्राह्मणाचंही रक्त त्या ठिकाणी मिश्रित केलेलं आहे आणि त्या रक्ताची आहुती देत असणारा इंद्रजित होम हवन त्या ठिकाणी करू लागलेला आहे. देवरा पवित्र जगात त्याच्या समिधा होम करीत कडू भोपळ्याच्या पात्रात मध्य भरीत होमार्थ. मग म्हणजे सगळ्या असणाऱ्या जगात म्हणजे जो पवित्र असणारा म्हणजे त्या ठिकाणी बेडूक, हा बेडूक म्हणजे त्या ठिकाणी आणलेला आहे आणि त्याच्या असणारं म्हणजे आपण जसं हरळी म्हणजे त्या ठिकाणी आणतो तसं बेडकाच्या शिरा काढून म्हणजे समिधा त्या ठिकाणी करू लागलेला आहे. कडू भोपळ्याचं असणारं पात्र त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि त्या पात्रात असणारी मध्य म्हणजे दारू आणि भरून ठेवलेली आहे. रक्त वस्त्र रक्त विराजित रक्ताचा चिळा मस्तकात रक्त माळा कंठी शोभत विचारयुक्त इंद्रजित. मग सगळं म्हणजे असणारं त्या ठिकाणी लाल भडक शोभा म्हणजे इंद्रजितानं निर्माण केलेली आहे. अंगावर असणारी लाल भडक असणारी वस्त्र त्या ठिकाणी परिधान केलेली आहेत. असणाऱ्या कपाळाला रक्ताचा टिळा त्या ठिकाणी लावलेला आहे. लाल भडक असणाऱ्या माळा गळ्यामध्ये त्या ठिकाणी परिधान म्हणजे इंद्रजितानं केलेले आहे. जप महामंत्रयुक्त विकल उच्चार होणे जित इंद्रजिता स्वयं होम करिता विचारार्थ साठोपे. मग योग्य प्रकारच्या मंत्राचं उच्चारण त्या ठिकाणी करू लागलेला आहे. त्याला असणारा शाप होता. जर मंत्र म्हणत असताना विकळ अवस्था त्या ठिकाणी झाली तर त्याचेच हानी त्या ठिकाणी होणार होती. म्हणून थोडं सुद्धा विकळपणा त्या ठिकाणी येऊ देत नव्हता. स्पष्ट असणारा त्या ठिकाणी मंत्रविद्या त्या ठिकाणी म्हणत होता स्वतः असणारा आणि हा इंद्रजित अविचार कपटाच्या विद्येचा मंत्र त्या ठिकाणी म्हणू लागलेला आहे. सरळ बेडुका मत्स्य मगरा पिंगळा बोलका गीत घार होमी जाळी ती अपार निशाचर महापापी. मग त्याच वेळेस त्या असणाऱ्या होमामध्ये आहुती टाकण्यासाठी म्हणजे सरडे आणलेले आहेत, बेडकं आणलेले आहेत, मासे आणलेले आहेत, मगरी आणलेली आहेत, पिंगळा नावाचे पक्षी त्या ठिकाणी आणलेले आहेत, गिधाड आणलेले आहेत, घारी आणलेले आहेत आणि हे सर्व असणारा हा महान पापी असणारा इंद्रजित त्या होमामध्ये आहुती म्हणून टाकू लागलेला आहे. या परी इंद्रजित निकुंबळे होम करीत जाणून त्याचा वृत्तांत विभीषण सांगत श्रीराम. मग असा हा कपटी असणारा इंद्रजित म्हणजे अभिचारी होम हवन असणाऱ्या निकुंबळेच्या ठिकाणी करू लागलेला आहे. ही सर्व व्रतांत असणाऱ्या विभीषणाने त्या ठिकाणी माहिती केला आणि तो असणारा म्हणजे निकुंबळेच्या ठिकाणी असणारा इंद्रजित अभिचारी होम हवन करू लागलेला आहे. ती असणारी माहिती म्हणजे विभीषणजी रामाला देऊ लागले. विभीषण सांगे श्रीरामाप्रती इंद्रजित अविचार होम स्थिती निकुंबळे गेला से दुर्मती कपटानुवृत्ती दुरात्मा. मग विभीषणजी प्रभू रामचंद्रासमोर आले, सांगू लागले स्वामी वर्या माझा असणारा भाऊ राजा रावणाचा थोरला मुलगा असणारा इंद्रजित म्हणजे निकुंबळेच्या ठिकाणी गेलेला आहे. जारण मारण असणारा त्या ठिकाणी तंत्र उच्चाटन त्या ठिकाणी करू लागलेला आहे. अविचार होमावन असणारा निकुंबळेच्या ठिकाणी करू लागलेला आहे. अतिशय दुर्मती कपटाची वृत्ती असणारा इंद्रजित आणि निकुंबळेच्या ठिकाणी अविचारी होमावन करू लागलेला आहे. ब्रह्मवरदी शिववरदी अविचार होम विधी तत्काळ त्यासी व्हावी सिद्धी वरद त्रिशुद्धी तयासी. मग म्हणजे असणाऱ्या ब्रह्मदेवाचं वरदान म्हणजे त्या इंद्रजिताला महादेवाचं वरदान आहे आणि अभिचारी होम हवन करण्याचा विधीही म्हणजे त्या ठिकाणी करू लागलेला आहे. आणि ही असणारी सिद्धी जर असणारे होम म्हणजे सिद्धीला त्या ठिकाणी गेला तर म्हणजे त्याला असणारं त्या ठिकाणी सर्व म्हणजे त्याच्या इच्छा म्हणजे पूर्ण त्या ठिकाणी होतील असा असणारा होम हवन म्हणजे निकुंबळेच्या ठिकाणी करू लागलेला आहे. होम न होता संपूर्ण मध्येची विध्वंसीला जाण त्याची इंद्रजिताची मरण शिववरदान सत्यत्वे. मग त्या ठिकाणी असणाऱ्या ब्रह्मदेवाचं वरदान होतं. हा अभिचारी विधी म्हणजे त्या ठिकाणी केला, होम हवन केलं की त्याला असणारे शस्त्र रथ म्हणजे त्या ठिकाणी प्राप्त होणार होता. आणि महादेवाचंही तसंच म्हणजे वरदान होतं. पण महादेवाने सांगितलं होतं जर म्हणजे हा असणारा होम हवन त्या ठिकाणी करीत असताना विकळ अवस्था आली किंवा म्हणजे होम हवन विधी पूर्ण व्हायच्या आत मधीच म्हणजे काही असणारा त्या ठिकाणी म्हणजे विध्वंस झाला, होम परिपूर्ण त्या ठिकाणी नाही झाला
की तिथं असणाऱ्या इंद्रजिताला मरण त्या ठिकाणी येणार होतं. आणि जर म्हणजे त्या ठिकाणी हा होम हवन पूर्ण झाला तर इंद्रजित आतुरपणे त्या ठिकाणी होणार होता, कुणालाही ऐकत नव्हता. म्हणून म्हणले मधीच जर विध्वंस म्हणले त्याच्या असणाऱ्या होमाचा केला तर म्हणले इंद्रजित मरल. होम नवता समाप्ती मध्येची झाल्या विघ्न प्राप्ती तेने मरणार नवर्ती हे वचनोक्ती ब्रह्मयाची. मग असणारे विभीषणजी सांगू लागले प्रभू रामचंद्र स्वामीवर या ब्रह्मदेवाचं वरदान आहे म्हणजे त्या ठिकाणी इंद्रजिताला हा होम हवन करत असताना मध्येच काहीतरी विघ्न त्या ठिकाणी जर आलं तर रणभूमीच्या ठिकाणी युद्ध करताना नक्की म्हणजे इंद्रजिताला मरण आल्याशिवाय राहत नाही. ब्रह्मदेवाची वाणी आहे. वरदास्तवा इंद्रजिता तेथा ब्रह्मशिरोस्त्र झाल्या प्राप्त कामगाहाय कामगरथ तेने तो विख्यात ती लौकी. नाहीतर म्हणजे असणाऱ्या ब्रह्मदेवाच्या असणाऱ्या वरदानासारखा म्हणजे त्या इंद्रजितानं म्हणजे ही जर असणारा यज्ञ म्हणजे त्या ठिकाणी परिपूर्ण त्या ठिकाणी झाला तर ब्रह्मशिरोस्त्र म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या इंद्रजिताला प्राप्त होईल. त्याच्या इच्छेप्रमाणे म्हणजे त्या ठिकाणी जिथं मन जाईल तिथं म्हणजे जाणारं असणारं विमान म्हणजे त्याला त्या ठिकाणी प्राप्त होईल. रथ त्या ठिकाणी प्राप्त होईल. निस्ता रथ नाही म्हणजे घोड्या सहित असणारा रथ म्हणजे त्याला प्राप्त होईल. तेने बळे रणकडाडी देवजे का 33 कोडी इंद्रजिता खाली बांधवडी वरद प्रौढी प्रतापे. आणि तो असणारा होम हवन सिद्धीला त्या ठिकाणी गेला की त्याचं बळ म्हणजे इंद्रजिताला प्राप्त होईल. आणि त्या बळाच्या जोरावर म्हणजे ते 33 कोटी देव म्हणजे बंदीखान्यात त्या ठिकाणी टाकलेले आहेत. त्यांची असणारी सुटकाच म्हणजे त्या ठिकाणी करणार नाही. एवढं बळ म्हणजे इंद्रजिताला ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे म्हणजे प्राप्त होईल. बळे दात इंद्रदरीला जीवे जित नाव पावला इंद्रजिता शिववरदार्थ प्रतापे. म्हणून म्हणजे रामा ह्यानंच म्हणजे आपल्या असणाऱ्या बळाच्या जोरावर म्हणजे 33 कोटी देवाचा राजा इंद्र आहे म्हणजे त्या इंद्राबरोबर असणारा धुरंधर युद्ध त्या ठिकाणी केलं. त्या इंद्राला म्हणजे इंद्रावर विजय म्हणजे इंद्रजितानं त्या ठिकाणी पाळला. पहिलं नाव मेघनाथ म्हणजे त्या ठिकाणी होतं पण इंद्राला गळ्याला धरून आणल्यापासून म्हणजे इंद्रजित म्हणते ते घोडे आणि तो चिराथा रणीने जिंकवे रघुनाथ दोही शरबंधा केला गाता प्रतापवंत श्रीराम. मग या महादेवाचं श्रेष्ठ असणारं वरदान म्हणजे त्या ठिकाणी आहे. त्या असणाऱ्या वरदानामुळे म्हणजे असणारं घोड रथ म्हणजे त्या ठिकाणी प्राप्त होत्याला. आणि ते जर प्राप्त त्या ठिकाणी झालं तर रणभूमीमध्ये किती विदूर जरी युद्ध त्या ठिकाणी केलं तरी इंद्रजित म्हणजे त्या ठिकाणी ऐकणार नाही. दोन शरबंदी इंद्रजिता युधी परमा प्रतापवंत त्याचा श्रीरामे केला गाता इंद्रजित तळमळी. मग म्हणजे एवढं श्रेष्ठ वरदान असणारा एवढा बलवान असणारा इंद्रजित होता. 2 वेळा त्यानं असणारा म्हणजे त्या ठिकाणी शरबंधनात म्हणजे राम लक्ष्मणाला त्या ठिकाणी टाकलं तरी प्रभू रामचंद्राच्या पुढे कपट म्हणजे त्या ठिकाणी थटक्यालाही थांबत नाही. सगळं असणाऱ्या त्या ठिकाणी कपट्याचा निपात रामाने त्या ठिकाणी केला. शरबंधनातून मुक्त म्हणजे असणारे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी झाले गेले. तेने रागे इंद्रजितापणा मारावया श्रीराम लक्ष्मण अभिचारा करीत निर्वाण अति दारुण विधी भागे. म्हणून विभीषणजी सांगू लागले रमा म्हणजे त्यानं द्वंद्वामध्ये शरबंधन त्या ठिकाणी केलं पण त्या शरबंधनातून मुक्त म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी झालो. शरबंधनाचं खंड म्हणजे त्या ठिकाणी केला. याचा राग म्हणजे त्या इंद्रजिताला म्हणजे म्हणून तो इंद्रजित म्हणजे राम लक्ष्मणाला मारण्यासाठी दुरंधर विचारी होम हवन म्हणजे त्या ठिकाणी करू लागलेला आहे. पुढे मागुता युद्धात न चले शरबंध पुरुषार्थ श्रीरामे छेदिला वरदार्थ तळमळीत इंद्रजित. म्हणून म्हणजे इंद्रजित तळमळ म्हणजे त्या ठिकाणी करू लागलेला आहे. 2 वेळा प्रयत्न म्हणजे राम लक्ष्मणाला मारण्यासाठी शरबंधनाच्या ठिकाणी अडकवलं पण ते शरबंधन राम लक्ष्मणाच्या प्रतापापुढे क्षीण त्या ठिकाणी झालं. म्हणून म्हणजे त्या ठिकाणी असणारा इंद्रजित तळमळू लागलेला आहे. मग शरबंधनाचा उपयोग होत नाही. आता काय करावं म्हणून अभिचारी होम हवन रामामध्ये निकुंभलेच्या ठिकाणी करतोय. त्याच्या कर्मा करावया विघ्न विभीषण निघाला पण मज सवे देवा लक्ष्मण वीर दारुण प्रतापी. मग विभीषणजींनी सांगितलं म्हणजे त्याचं होम हवन पूर्ण करायच्या आधीच म्हणजे मी त्या ठिकाणी जातो. रामा म्हणले पण माझी एक विनंती आहे म्हणजे मी त्या असणाऱ्या यज्ञामध्ये विघ्न करण्यासाठी जातो
पण माझ्या बरोबर असणारा म्हणजे त्या ठिकाणी लक्ष्मण देवा जो अतिशय वीर असणार आहे, आतुरवळी असणारा लक्ष्मण जे आहे, म्हणून म्हणजे त्यांना माझ्या बरोबर म्हणजे त्या ठिकाणी पाठवा. लक्ष्मणा वीरधीरा लक्ष्मणा परमशूर करीला इंद्रजिताचा संहार सखा सौमित्र प्रतापी. लक्ष्मणी म्हणजे किती वीरानं भूमीच्या ठिकाणी संकट आलं तर त्या संकटातून माघार नाही घेणार आहे, असणारा परमवीर त्या ठिकाणी असणार आहे, धीर असणार आहे, धीर शूर असणार आहे त्या ठिकाणी म्हणजे लक्ष्मण आहे. आणि युद्धामध्ये असणाऱ्या इंद्रजिताचा घात केल्याशिवाय लक्ष्मणजी त्या ठिकाणी राहणार नाही. म्हणून सखा सौमित्र असणारा लक्ष्मण, प्रतापी असणारा लक्ष्मण तुम्ही माझ्या बरोबर द्यावा अशी विनंती विभीषणजींनी केली. होमस्थान अतिगुप्त आणि काशी नवे प्राप्त ते मी दाखविना साध्यंत करावया घात इंद्रजिताचा. मग म्हणजे त्या ठिकाणी मला जर नाही पाठवलं तर त्या इंद्रजिताच्या नसाना नसा म्हणजे मला त्या ठिकाणी माहिती आहे त्या तो अतिशय गुप्त ठिकाणी होम हवन त्या ठिकाणी करतोय. हे गुप्त ठिकाण म्हणजे सहजासहजी कुणालाही त्या ठिकाणी दिसणार नाही, माहिती म्हणजे त्या ठिकाणी नाही. म्हणून म्हणजे मी जातो लक्ष्मणजीला म्हणजे त्याचं गुप्त ठिकाण त्या ठिकाणी दाखवतो. होम झाले समाप्त इंद्रजित तिन्ही लोकाजित करीला समस्तांचा घात हा वरदार्थ शिवाचा. म्हणून असणाऱ्या म्हणजे स्वामीवर्या लवकर असणाऱ्या लक्ष्मणाला माझ्या मागामध्ये त्या ठिकाणी पाठवा. जर जायला म्हणजे त्या ठिकाणी उशीर झाला, त्याचा होम जर म्हणजे पूर्णत्वाला त्या ठिकाणी गेला तर इंद्रजित म्हणजे त्या ठिकाणी त्रैलोक्यातलं कोणीही त्या ठिकाणी आलं तर सगळ्याला अजिंक्य असणारा इंद्रजित आहे म्हणजे त्या ठिकाणी सगळ्याचा घात म्हणजे त्या ठिकाणी करेल असं वरदान म्हणजे महादेवाचं आहे इंद्रजिताला. या लागी अति शीघ्र गतीसी श्रीरामाज्ञा देयमासी सवे द्यावे सौमित्रासी विघ्न होमासी करावया. म्हणून स्वामीवर्या माझं वचन त्या ठिकाणी प्रमाण म्हणा, उशीर करू नका, लवकर म्हणजे आज्ञा मला द्या. माझ्या बरोबर असणाऱ्या लक्ष्मणाला इंद्रजिताचा घात करण्यासाठी द्या. सुटल्या सौमित्राचा बाणा विध्वंसीला होमस्थान इंद्रजित उठताची दाना घेईल प्राण रण मारे. म्हणून म्हणजे असणाऱ्या लक्ष्मणाच्या असणाऱ्या धनुष्यातून बाण त्या ठिकाणी सुटल्याबरोबर असणाऱ्या इंद्रजिताच्या यज्ञाचा विध्वंस त्या ठिकाणी लक्ष्मणजी करतील. आणि विध्वंस झाल्यानंतर इंद्रजित सावध होऊन म्हणजे युद्धाला त्या ठिकाणी येईल. त्यावेळेस एका क्षणात लक्ष्मणजी म्हणजे त्याच्या प्राणाचा घोट म्हणजे घेतील. त्याच्या होमासी होताची विघ्न रणेंद्रजित मरेल जाण ऐसे शिवाचे वरदान या लागी आपण धाडावे शीघ्र. मग म्हणजे त्याचा असणारा होम म्हणजे पूर्णत्वाला जाण्याच्या अगोदर मध्येच असणारं विघ्न त्या ठिकाणी आलं तर रणभूमीच्या ठिकाणी इंद्रजित त्या ठिकाणी मेल्याशिवाय राहणार नाही. मरण असं असणाऱ्या महादेवाचं वरदान आहे. म्हणून रामा लवकर म्हणजे लक्ष्मणजीला माझ्या बरोबर आणि म्हणजे पाठवा. ऐकोणी विभीषण वचन संतोषला रघुनंदन पाचारुणिया लक्ष्मण काय आपण सांगत. लगेच एवढा विभीषणजीची काकुलतीला आलेली विनंती त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी ऐकली गेली. मनाला आनंद त्या ठिकाणी झाला. इंद्रजिताचं गुह्य त्या ठिकाणी कळालं, रामाला आनंद झाला. लगेच असणाऱ्या लक्ष्मणजीला जवळ बोलवलं आणि प्रभू रामचंद्र काय सांगू लागले. मुनिधरा वीर पंचानना रणरंगी रण प्रवीण इंद्रजित महामायावी जाण कपटी संपूर्ण वंचक. मग लक्ष्मणजीला जवळ बोलवलं. प्रभू रामचंद्र सांगू लागले, लक्ष्मणा तू अतिशय असणारा शूर वीर आहे त्या ठिकाणी, रणामध्ये अतिशय प्रवीण असणारा त्या ठिकाणी आणि इंद्रजित असणारा महान कपटी आहे म्हणजे त्या ठिकाणी काही मायावी त्या ठिकाणी येते. संपूर्ण असणारा कपटी आणि दुसऱ्याची फसवणूक करणारा म्हणजे इंद्रजित आहे. उभांडर आहे युद्धाक्षिती सवेग जाणे नवस्थिती रथवारू सारथी गुप्तगती खेचर. आणि म्हणजे असणारा इंद्रजित म्हणजे त्या ठिकाणी युद्ध करत असताना रणभूमीवर राहुल म्हणजे त्या ठिकाणी युद्ध करील म्हणून काही सांगता येत नाही. तो क्षणात असणाऱ्या पृथ्वीवर असतो, क्षणात आकाशात जातो, क्षणात म्हणजे असणाऱ्या ढगाच्या आड त्या ठिकाणी जातो. रथ घोडे यांच्या सहित म्हणजे असणारं गुप्त म्हणजे खेचर गतीनं त्या ठिकाणी आणि राहतो. जेविका गगनी गबस्ती अब्रह्माजी नय व्यक्ती ते इंद्रजिता
लक्ष्मी म्हणजे इंद्रजिताची स्थिती म्हणजे त्या ठिकाणी सांगतोय. जसा असणारा सूर्य म्हणजे असणाऱ्या ढगाच्या आड गेल्यावर जसा त्या ठिकाणी दिसत नाही, गुप्त असणारा सूर्य त्या ठिकाणी राहतो, तसा इंद्रजित नभाच्या मागे त्या ठिकाणी जातो आणि अदृश्य म्हणजे त्या ठिकाणी होतो. तर आणि त्या अदृश्य राहून म्हणजे असणारा रणमारा म्हणजे त्या ठिकाणी इंद्रजित करतो. लक्ष्मी जीवनी देवींद्रजिता गुप्त गतिरणी सूक्ष्मदर्शनी लक्षावा. मग म्हणजे त्या ठिकाणी असणारं म्हणजे इंद्रजित म्हणजे असणाऱ्या ढगाच्या आड म्हणजे त्या ठिकाणी राहतोय आणि असणाऱ्या त्या ठिकाणी जसं म्हणजे असणारं माशा असणारे म्हणजे पाण्यातील मासा म्हणजे लक्ष म्हणजे त्या ठिकाणी ठेवतात. कुठं निसतं म्हणजे आवाज जरी आला की तिकडं म्हणजे मासा असणारा त्या ठिकाणी धावतात. जशी माशाला अलक्ष्य गती आहे तशी गती म्हणजे लक्ष्मणा तू धारण कर आणि लक्ष गतीनं म्हणजे त्या असणाऱ्या इंद्रजिताचा ठाव आणि त्या ठिकाणी घे. नावरूप गुण लक्षणा स्वयं सांडावे विवंचून लक्षावे कारण सूक्ष्म दृष्टी जाणा या नाव. मग म्हणजे असणारा कसं त्या ठिकाणी इंद्रजिताचा ठाव घ्यावा, सूक्ष्म दर्शन म्हणजे त्या ठिकाणी करावं, लहानात लहान बारीक नजर करून म्हणजे त्या ठिकाणी बघावं. मग ते सूक्ष्म दर्शन त्या ठिकाणी करत असताना तिथं म्हणजे नावही त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. डोळ्यानं बघायचं म्हणलं तर म्हणजे त्या ठिकाणी दिसत नाही. त्या असणारं म्हणजे लक्षणही त्या ठिकाणी दिसत नाही. त्याचं गुण लक्षण काहीही म्हणजे त्या ठिकाणी दिसत नाही. सगळं म्हणजे त्या ठिकाणी सोडून द्यावं लागतं. एवढी बारीक दृष्टी म्हणजे त्या ठिकाणी करून इंद्रजिताचा शोध म्हणजे घ्यावा. लक्षल्या कारण न करिताही रणांगण इंद्रजिता मरेल हा पण मात्र अर्धबाण विंदिता. मग म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे एवढं बारीक सूक्ष्म दृष्टीनं जर त्या ठिकाणी बघितलं गेलं तर इंद्रजिताला मारण्यासाठी रणांगण सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी करावं लागणार नाही, युद्ध सुद्धा त्या ठिकाणी करावं लागणार नाही. मग म्हणजे नुसतं म्हणजे अर्ध मात्र बाण म्हणजे त्या ठिकाणी सोडून एका क्षणात म्हणजे इंद्रजिताचा घात म्हणजे करता येईल. या परी रणरंगी शत्रू मारावा अंगोंगी पंगिस्तान व्हावे दुजिया लागी हे रणभागी लक्ष्मणी. मग यासाठी म्हणजे असं मी सांगतोय त्या तत्वानुसार असणारं युद्ध म्हणजे त्या ठिकाणी करावं आणि संपूर्ण असणारा जो शत्रू असणारा इंद्रजित आहे त्याचा घात म्हणजे त्या ठिकाणी करावा. दुसरं म्हणजे त्याच्या असणाऱ्या बंदीखान्यात म्हणजे अडकू नये, त्याच्या हाती म्हणजे त्या ठिकाणी अडकू नये. जो रणयुद्ध करत असताना त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन करून त्या असणाऱ्या इंद्रजिताचा काटा म्हणजे काढावा. या परी सौमित्रासी संग्रामधाडी इंद्रजितासी सवेधाडीले वानरांसी नरड्या वीरांसी ते ऐका. मग अशा प्रकारे कसं युद्ध करायचं, कसं इंद्रजिताला त्या ठिकाणी शोधायचं मारायचं हे असणारं म्हणजे प्रभू रामचंद्रांनी सांगितलं गेलं. आणि असणाऱ्या इंद्रजिताबरोबर युद्ध करण्यासाठी म्हणजे लक्ष्मणजीला त्या ठिकाणी पाठवू लागले. त्याच वेळेस लक्ष्मणजी बरोबर असणारे जे निधड्या छातीचे वीर असणारे वानर आहेत ती वानर कोण कोण आणि कसे म्हणजे पाठवू लागले. बळवंत बुद्धिवंत अंगदेवराज विख्यात ससैन्याने घे जांबवंत सैन्य समवेत चालिला. मग जे म्हणजे असणारे म्हणजे बळवंत आहेत, निधड्या छातीचे वीर आहेत, बुद्धीनं असणारी चलाक आहे त्या ठिकाणी. मग म्हणजे बळवंत असणारी बुद्धिवंत असणाऱ्या त्या ठिकाणी जे युवराज आहेत वानरांचे ते अंगद युवराज आणि ससैन्यासह जांबवंत काका सहित म्हणजे लक्ष्मणजी बरोबर जाऊ लागले. बरवशाचा वीर विख्यात सवेदी दला हनुमंत ज्याचे निबळे श्री रघुनाथ स्वयं निश्चित सर्वार्थी. मग म्हणजे अजून म्हणजे त्यांच्या बरोबर जो भरवशाचा आहे कवाच आपल्या भरवशाचा असणारा खंडाने त्या ठिकाणी न करणारा अतिशय परमवीर असणारा अतुर्वळी असणाऱ्या हनुमंतरायाला त्या ठिकाणी दिलं. ज्याच्या असणारं बळ म्हणजे प्रभू रामचंद्रांनी जाणलं गेलं. सगळ्या अर्थानं कार्य करणारा श्रेष्ठ असणारा हनुमंत आहे त्या हनुमंताला म्हणजे लक्ष्मणाबरोबर दिलं. अतिशय बळे प्रबळ सवेदी दले नळनीर देखोनी वानरांचा मेळ हर्ष प्रबळ सौमित्रा. मग त्या
त्याच वेळेस अतिशय बळानं असणाऱ्या ताकदीनं त्या ठिकाणी श्रेष्ठ असणाऱ्या नळ नीळ या दोघांनाही त्या ठिकाणी दिलं. वानरांचा मेळा त्या ठिकाणी जमला. लक्ष्मणाने पाहिलं गेलं. असंख्य वानराचा भार आपल्या बरोबर आहे. पाहिलं गेलं. लक्ष्मणजीला आनंद होऊ लागला. रावणी आणि कुंभिलेसी युद्ध करावया इंद्रजितासी आची उल्हास लक्ष्मणासी आले भाऊसी स्फुरण. मग म्हणजे लगेच असणाऱ्या लक्ष्मणांनी सैन्यासह त्या ठिकाणी निघाले. निकुंभलेच्या ठिकाणी जाऊन असणाऱ्या इंद्रजिता बरोबर असणारं रण त्या ठिकाणी करायचं. इंद्रजिताला मारण्यासाठी असणाऱ्या लक्ष्मणजीला अतिशय आनंद त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे. स्फुरण भाऊ त्या ठिकाणी लक्ष्मणजीच्या पाहू लागलेले आहे. श्रीराम म्हणे सौमित्रासी तुम्ही गेली आणि कुंभिलेसी यज्ञ वाट्याना कळे तुम्हासी अतिगुप्तेसी महागुढ. मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला सांगू लागले, लक्ष्मणजी तुम्ही असणाऱ्या निकुंभलेला त्या ठिकाणी जाऊ लागलेला आणि असणारा जात असताना म्हणजे तुम्ही कवाच म्हणजे त्या ठिकाणी गेलेले नाव. बर गेलो तरी म्हणजे तिथं असणारा यज्ञ होम हवन म्हणजे असणारा इंद्रजित कुठं करतोय. ही गुप्त गुहा आहे म्हणजे इंद्रजिताची. ती तुम्हाला म्हणले लवकर कळणार नाही. यज्ञ वाटाचे लक्षणा अतिगुढ गुप्त गण गिरिनी गिरी स्थानमान ते बिभीषण सांगेल. मग म्हणजे हा असणारा कप्तामध्ये प्रवीण असणारा इंद्रजित आहे. अतिशय गुप्त ठिकाणी गुहेत म्हणजे असणारा होम हवन त्या ठिकाणी करतोय आणि त्याची माहिती म्हणजे बिभीषणजीला ती असणारी माहिती म्हणजे बिभीषणजी तुम्हाला म्हणजे सांगतील. यज्ञ वाटाचे लक्षण या लागी तुम्हा सांगते मी देतो बिभीषणाते तुम्ही संरक्षावे याते जेवी जीवाते निजात्मा. मग म्हणजे असणारा तुम्हाला म्हणजे लवकर असणारी यज्ञ वाटते त्या ठिकाणी माहिती व्हायची नाही. बिभीषणजीला माहिती आहे म्हणून म्हणजे बिभीषणजीला तुमच्या बरोबर म्हणजे त्या ठिकाणी पाठवतो. पण लय म्हणजे काळजीपूर्वक माझ्या बिभीषणजीची काळजी घ्यावी लागेल. म्हणजे जसं म्हणजे आपण म्हणजे असणाऱ्या ह्या देहामध्ये असणारा जो आत्मा आहे त्या आत्म्यावर जेवढं प्रेम त्या ठिकाणी करतोय तेवढं प्रेम म्हणजे माझ्या असणाऱ्या लक्ष्मणावर त्या ठिकाणी करावं लागल. आणि त्या लक्ष्मणाचं डोळ्यात तेल घालून म्हणजे संरक्षण करा. माझा जीव आत्मा प्राण तो मूर्तिमंता बिभीषण याची रक्षावे आपण अवघे जण मिळवणी. म्हणून लक्ष्मणा बिभीषणी माझ्या असणारा या देहातील असणारा आत्मा आहे त्या ठिकाणी. म्हणून म्हणजे असणाऱ्या जीव ह्या देहातील असणारा जो जीव आत्मा आहे ह्या जीव आत्म्याला म्हणजे त्या ठिकाणी असणारा बिभीषण आहे. म्हणून मूर्तिमंत असणारा बिभीषण म्हणजे माझा असणारा आत्मा म्हणजे तुमच्या बरोबर त्या ठिकाणी देत आहे. त्या आत्म्याचं म्हणजे रक्षण म्हणजे व्यवस्थित त्या ठिकाणी सगळीजण मिळून म्हणजे करा. कसलाही जागा फटका म्हणजे असणाऱ्या बिभीषणजीला होऊ नये. महाकपटी इंद्रजिता सीतारावणी करील घात मारिली शरणांगत तोची कल्पंत आम्हासी. मग म्हणजे महान असणारा कपटी असणारा अतिशय मायावी करणारा म्हणजे इंद्रजिताच्या ठिकाणी. म्हणून म्हणजे असणारं फसवून कपटानं म्हणजे बिभीषणजीचा घात म्हणजे त्या ठिकाणी करील. आणि बिभीषणजी माझा असणारा शरणांगत आहे आणि शरणांगताचा घात त्या ठिकाणी झाला तर म्हणजे आम्हालाही असणारा आमचाही घात झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. आमच्यावरही कल्पांत आल्याशिवाय म्हणजे त्या ठिकाणी राहणार नाही. सांगता त्याचे वर्म कर्म इंद्रजितासी द्वेष परम ठकुन करीला घातक धर्म पाप कर्म पापात्मा. म्हणून म्हणजे आमचं असणारं ठाव ठिकाण वर्ण कर्म म्हणजे सगळं म्हणजे या बिभीषणजीला इंद्रजिताचं माहिती आहे. म्हणून बिभीषणजीलाच म्हणजे आमचा असणारा ठाव ठिकाण सांगण्यासाठी म्हणजे या ठिकाणी आलेला आहे. म्हणून इंद्रजिताला राग म्हणजे बिभीषणजीचा अतिशय म्हणजे त्या ठिकाणी येईल आणि ठकवून फसवून म्हणजे काहीतरी घातक कर्म करून म्हणजे त्या बिभीषणाचं काम मारण्याचं काम म्हणजे असणारा पापी असणारा इंद्रजित म्हणजे त्या ठिकाणी करील. राम सांगे हनुमंतासी संरक्षावे बिभीषणासी सहाय्य व्हावे सौमित्रासी दोघे तुझपासी दिदले. पुन्हा असणाऱ्या प्रभू रामचंद्राने हनुमंतरायाला जवळ बोलावलं. हनुमंताला सांगू लागले, हनुमंता तू असणाऱ्या माझ्या शरणांगत असणाऱ्या बिभीषणजीचं संरक्षण त्या ठिकाणी करावं. लक्ष्मणजीवर संकट त्या ठिकाणी आलं. लक्ष्मणजीला सहाय्य तो असणाऱ्या हनुमंता त्या ठिकाणी व्हावं
म्हणून तुझ्यावर लय विश्वास म्हणले त्या ठिकाणी ठेवून म्हणले माझा असणारा लक्ष्मण आणि विभीषण दोघं म्हणले तुमच्या हातात दिले ते. ऐकता श्रीराम वचन हनुमंतासी उल्हासपूर्ण तुझे नाम संरक्षण सर्वार्थी जाण सर्वदा. मग रामाने सांगितलं हनुमंता तूच माझा विश्वास आहे, तूच माझा जीवलग आहे, तूच माझा आधार आहे, म्हणून या दोघांचं संरक्षण तो हनुमंताच्या ठिकाणी करावं असं सांगितलं. हनुमंताला अतिशय आनंद त्या ठिकाणी झाला. हनुमंतराय हात जोडून म्हणू लागले रामा जिथं म्हणजे तुमचं रामनाम आहे अखंड त्या रामनामा पुढे म्हणजे असणारं संरक्षण करायचं काय अवघड आहे म्हणले. सगळ्याचा असणारा करता कर्मिता असणारं नाम आहे म्हणजे तुमचं त्या ठिकाणी. त्या रामनामाच्या जोरावर दोघांचाही म्हणजे व्यवस्थित संरक्षण करेल. रामा तुझ्या नामाचे आमासी वज्र कवच साचे भय नाही कळी काळाचे इंद्रजिताचे तोंड कोण. हनुमंतराय म्हणू लागले स्वामीवर्या रामा रामा म्हणजे तुमचं नामच म्हणजे आमचं असणारं हे वज्र कवच आहे म्हणजे त्या ठिकाणी. युद्धाला जात असताना म्हणजे अंगाला शस्त्र लागू नये म्हणून जसं लोखंडी चिलकत म्हणजे त्या ठिकाणी अंगात घालून म्हणजे योद्धा जातो तसं रामा तुमचं नाव हे असणारा तुमचं जे नाम आहे हे नाम म्हणजे आम्हाला असणाऱ्या चिलकताप्रमाणे आहे म्हणजे त्या ठिकाणी. इथं जिथं नाम आहे तिथं असणारा घात म्हणून म्हणजे त्या ठिकाणी येत नाही. म्हणून म्हणजे आम्हाला कळी काळाचं सुद्धा भ्या म्हणजे त्या ठिकाणी नाही. तिथं इंद्रजिताचा काय म्हणजे पाड होणार आहे. ऐकता वचना लक्ष्मणासी आले स्फुरण सजनिया धनुष्यबाण झाला पण सन्नद्धबद्ध. मग एवढं हनुमंतरायाने त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला सांगत असताना हनुमंतरायाचं वचन लक्ष्मणजीने त्या ठिकाणी ऐकलं गेलं. लक्ष्मणजीला स्फुरण त्या ठिकाणी आलं. लगेच असणारा धनुष्य त्या ठिकाणी हातामध्ये घेतला सज्ज केला आणि युद्ध करण्यासाठी असणाऱ्या निकुंभलेला जाण्यासाठी लक्ष्मणजी मध्ये तत्पर झाले. कवची खडगी हे ममाळा लक्ष्मणे घालोणी गळा एवणी श्रीरामाजवळा चरण कमळा वंदित. मग म्हणजे रामनामाचं कवच म्हणजे त्या ठिकाणी घातलं गेलं. असणाऱ्या त्या ठिकाणी सुवर्ण माळा गळ्यामध्ये त्या ठिकाणी घातल्या आणि असणाऱ्या प्रभू रामचंद्राजवळ लक्ष्मणजी आले. प्रभू रामचंद्राच्या चरणावर साष्टांग लोटांगण लक्ष्मणजींनी घातलं. बंधुनी श्रीरामचरणा करुणी त्रिवार प्रदक्षिण लक्ष्मण बोले अंगवना सावधान अवधारा. मग असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या चरणाला असणारे नतमस्तक म्हणजे लक्ष्मणजी झाले. 3 वेळा प्रभू रामचंद्राला असणारी उजवी प्रदक्षिणा त्या ठिकाणी घातली. प्रभू रामचंद्राच्या समोर हात जोडून लक्ष्मणजी त्या ठिकाणी उभं राहिले आणि काय त्या ठिकाणी लक्ष्मणजी प्रभू रामचंद्राला बोलू लागले सावध होऊन ऐका. आजी माझे सुटला बाणा घेतील इंद्र अजिताचा प्राण सगळे बाहू तोडून जाणा पाठविना लंकेशी. म्हणून असणारे प्रभू रामचंद्र हात असणारे लक्ष्मणजी हात जोडून प्रभू रामचंद्राला सांगू लागले रामा स्वामीवर्या माझ्या असणाऱ्या धनुष्यातून एक बाण त्या ठिकाणी आज म्हणजे सुटल्याबरोबर म्हणजे इंद्रजिताचा प्राण त्या ठिकाणी घेतील आणि एवढेच नाही असणाऱ्या इंद्रजिताचा असणारा उजवा हात म्हणजे देहापासून अलग त्या ठिकाणी करून लंकेत म्हणजे असणाऱ्या इंद्रजिताचा हात म्हणजे त्या ठिकाणी पाठवेल. आपला पराक्रम असणारे लक्ष्मणजी प्रभू रामचंद्राला सांगू लागले. कंसबुडी देती पुष्करणीसी तेवी बाण भेदती राक्षसांसी ऐसे बोलवणे श्रीरामासी संग्रामासी निघाला. मग म्हणजे जसं असणारा हंस म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या दुधाच्या सागरात म्हणजे जशी बुडी म्हणजे त्या ठिकाणी घेतो तसं म्हणजे असणारा माझा बाण त्या ठिकाणी जाईल आणि राक्षसाच्या हृदयाला म्हणजे त्या ठिकाणी भेदल असं असणाऱ्या प्रभू रामचंद्राला वचन म्हणजे लक्ष्मणजींनी दिलं आणि युद्धासाठी असणारे लक्ष्मणजी निघू लागले. श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. वधू जाता व्रतसुरासी ते स्तव नयन केलेंद्रासी ते स्तवयन सौमित्रासी करी आदरेसी श्रीराम. कथेचं अनुसंधान ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत. लक्ष्मणजी युद्धामध्ये निघाले आणि निर्वाणीचं युद्ध आहे. भयंकर दारुण युद्ध होणार आहे लक्ष्मण आणि इंद्रजिताचं. इंद्रजित सुद्धा भयंकर योद्धा आहे
अभिचारानं तू श्रेष्ठ आहे. मग ह्या युद्धामध्ये काय होईल सांगता येत नाहीये. म्हणून भगवान श्रीरामचंद्र जसं त्रिपुर नावाच्या राक्षसाला मारायला जात असताना पार्वती आई साहेबांनी महादेवाला ओवाळलं होतं, स्वस्तयाने केलेलं होतं, तशाच पद्धतीचं लक्ष्मणी रणांगणामध्ये चालल्यानंतर रामचंद्र स्वस्तयानं करू लागले. बाणेचे दावायात त्रिपुरासी ते स्वस्तयान शंकरासी ते स्वस्तयान सौमित्रासी करी साक्षेपीसी श्रीराम. आणि त्रिपुर नावाच्या राक्षसाला मारायला जात असताना महादेवाला त्या ठिकाणी असणारा आशीर्वाद पार्वती आई साहेबांनी ओवाळलं होतं. तशाच पद्धतीचं आशीर्वचन ओवाळणं म्हणजे आशीर्वचन देणं. आणि अशा पद्धतीचे स्वस्तयानं रामचंद्र लक्ष्मणाला करतात. मृदू जाता मूर दैत्यासी ते स्वस्तयान केले भगवंतासी ते स्वस्तयान सौमित्रासी करी सापेक्षी श्रीराम. मरु नावाच्या दैत्याला भगवान श्री विष्णू मारायला जात असताना माता लक्ष्मीनं स्वस्तयन भगवंताला केलेलं होतं. तशाच पद्धतीचा आशीर्वाद रणांगणामध्ये विजय मिळावा म्हणून आशीर्वाद रूपी स्वस्तयानं रामचंद्र लक्ष्मणाला करू लागले. ऐसे करुणी स्वस्तयान स्वयं हनुमंत विभीषण देऊन या वानर सैन्य धाडी लक्ष्मण निकुंभेसी. आणि रामचंद्र लक्ष्मणाला पाठवतायत पण त्यांच्या बरोबर भरवशाचा निधडा हनुमान. आणि हनुमंतावर मुख्य जिम्मेदारी होती. हनुमंताच्या हातामध्ये लक्ष्मणाला आणि विभीषणाला दिलेलं होतं. आणि हनुमंतासहित बलवान युवराज अंगदाई नळनीळ जांबुवंत अशा प्रकारचे योद्धे पाठवले. विभीषणाला पाठवलं आणि निकुंबळेच्या दिशेनं लक्ष्मणाला रामचंद्र पाठवतात. काय अभ्रती घन तैसे जामवंताचे सैन्य करिता राम नाम गुणगुण निकुंभले जाता निघाले. आकाशामध्ये अभ्र असावं आभाळ, काळ आभाळ आल्यानंतर सगळं आभाळच आभाळ दिसतं काळ. तशा पद्धतीने जांबुवंताचं सैन्य होतं. आणि रामनामाची गुणगुण सरोदित मुखामध्ये रामनाम आहे. आणि अशा अवस्थेमध्ये जांबुवंत महाराजाचं सैन्य लक्ष्मणाबरोबर निघाला. निळंगद जामवंत आतुरबळी हनुमंत विभीषण विचारवंत सवे चालत सौमित्र. नळ आहे, नीळ आहे, जांबुवंत आहे, अंगद आहे आणि आतुरबळी ज्याच्या बळाची तुलनाही करता येत नाही असा हनुमान आहे. तो हनुमान विचारानं श्रेष्ठ असणारा विभीषण जी आहे, विचारामध्ये प्रवीण, कुठल्या टायमाला काय विचार करावा, कशी बुद्धी द्यावी, सर्वांना विचार सांगावा असे विभीषणजी विचारवंत होते. तेही लक्ष्मणाच्या बरोबरीला निघाले. विभीषणाचे प्रधानचारी मार्गदृष्टे चतुर्भारी चालती अवघियांच्या पुढारी अंतरवरी साठोपे. आणि विभीषणाचे चारही प्रधान होते जे असणारे मार्ग जाणण्यामध्ये हुशार होते. कारण ही लंकेमधलीच होती, जन्मल्यापासून लंकेमध्ये राहिलेली होती. त्यामुळे लंकेचा निकुंबळेचा काना कोपरा विभीषणजी आणि त्यांच्या प्रधानांना माहिती होता. त्यामुळे चार प्रधान पुढे चालत होते मार्ग शोधण्यासाठी. पाठीमाग विभीषणजी होते, लक्ष्मणजी असंख्य सैन्य निकुंबलेच्या दिशेनं निघाले. किराने करीती वानरवीर चळे निकुंभ पठार पुढे देखील दुर्धर गोरंधर महावन. आणि वानर निघालेले आहेत. रामनामाची गर्जना करायची, आकाशामध्ये उलट सुलट किराण मारायचं. आनंदाच्या उत्साहामध्ये लक्ष्मणजीच्या बरोबर वानर निघाली. निकुंबळेच्या दिशेने जात असताना दुर्धर अशा प्रकारचं वन वानरांना दिसलं. वन वृक्ष वनस्थळी कंटक निबद्ध समोळी ओढो जाता गोळंगोळी होती चिरफळी अंगाची. वन होतं ते भयंकर, त्याची असणारी पानं म्हणजे तलवारी सारखी होती, धारधार तेज असणाऱ्या त्या पानाकडे होतं. अतिशय टोकदार त्या झाडांची पानं होती. जर वानरांनी त्या वनामधून उड्डाण करायचं म्हटलं तर त्या झाडाची पानं अंगाला लागत होती, टोचत होती आणि अंगाला चिर पडल्यासारखं होत होतं, जखमा होऊ लागल्या. अशी अवस्था वानरांची झाली. कंटकी वन गोरंधर निर्विगोन शपती वानर तेथे केवी गती राजकुमार अटक थोर ओढवली. आणि सगळ्यांना संकट ओढवलं. पहिल्यांदा विघ्न आलं म्हणजे कंटक वन, काट्यासारखं वन होतं. उड्डाण जरी केलं, चालायला लागलं तरी अंगाला काटे टोचत होते, अंगाला त्या ठिकाणी रक्त निघत होतं. अशा पद्धतीचं दुर्धर वन निघलं.
वानर त्या वनामधून जाऊ शकत नव्हती. मग इथं राजकुमार होते, विभीषणजी, लक्ष्मणजी, ही असणारी राजाची लेकरं कशी तिथून जातील असं नाथ महाराज सांगतात. मार्ग पाहता चौपाशी जागले रोदले दस दिशी वाटण फुटे वारी अशी पुढे कोणाची न चालवे. चारी बाजूनं मार्ग पाहू लागले पुढे जाण्याचा, पण दिशा सुद्धा कोंदलेल्या होत्या, दिशाही ओळखू येत नव्हत्या. एवढं घनदाट अरण्य त्या ठिकाणी लागलेलं होतं, तेही कंटक होतं, काट्याचं होतं. त्यामुळे पुढे मार्ग दिसत नव्हता, काहीच लक्षामध्ये येत नव्हतं. अशी अवस्था सर्वांची झाली. सुता विभीषणा पुढं मार्ग न कळे चुकडा तोही लागताची वेळ वाहिला मेढा सौमित्रे. आणि मग सगळं विभीषणाला माहिती होतं, म्हणून त्याला पाठवलेलं होतं रामाने. लगेच विचारलं वानराने, विभीषणजी तुमच्याच गावातला रस्ता आहे, पुढं कसं? विभीषण म्हणले थोडं लक्षात आहे, पण आता इसरल्यासारखं झाले, मला बी काही कळा नाही म्हणले. ज्यावेळेस विभीषणाला सुद्धा वेळ लागल्यासारखं झालं, पुढचा मार्ग विभीषणच्याही लक्षामध्ये येईना, तेव्हा लक्ष्मणजीला राग आला, धनुष्याला बाण लावला. काय करतात? वर्षोनिया बाण जाळी विपिन छेदिता समोळी वनदेवता सकाळी देती आरोळी अति दुःखे. लक्ष्मणजीला राग आला, विभीषणाला सुद्धा मार्ग पुढचा दिसाना ओळखू येईना, विभीषणाला सुद्धा वेळ लागल्यासारखं झाल्यानंतर ना मग लक्ष्मणानं धनुष्याला बाण लावला. ती सगळंच वन जे होतं काटेरी वन, ती वन छेदून टाकून सपाट करावा म्हणून धनुष्याला बाण लावला. असंख्य बाणाचा वर्षाव केला. तेव्हा वनदेवता त्यांना ते बाण लागू लागले आणि ते वनदेवता लक्ष्मणाला शरण आल्या. वनदेवता समजता त्या वाचवावया निज जीविता शरण आल्या हनुमंता सांगावया घाता इंद्रजिताच्या. आणि त्या असणाऱ्या जी काही वनदेवता होत्या त्या वनदेवतांना लक्ष्मणाचं बाण लागू लागले. त्यामुळे वनदेवता घाबरल्या, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हनुमंताला शरण आल्या. आणि इंद्रजिताचं मरण कसं आहे, कुठं आहे हे असणारं गुह्य सांगण्यासाठी वनदेवता हनुमंताकडे आल्या. अम्मासी केली या खेळणी बोलावया नुखळे वाणी ऐसे हनुमंते कोणी गरजलावानी रामनामे. आणि त्या असणाऱ्या वनदेवता हनुमंताच्या समोर आल्या. हनुमंताला सांगितलं, त्या इंद्रजिताचं मरण तुम्हाला सांगण्याची खूप इच्छा आहे, पण काय करावं, मुका झालो, वाचा गेली, आम्हाला बोलता येत नाहीये. इंद्रजितानं मंत्रशक्तीनं आमची वाचा खुंटवली आहे. लगेचच हनुमंतांनी जय श्रीराम अशी गर्जना त्या वनदेवताच्या पुढे केली. त्यावेळेस त्यांची जी वाचा होती ती वाचा प्रगट झाल्या आणि राम नामाच्या गर्जनेनं त्यांची जी काही वाचा शक्ती होती ती वाचा शक्ती उघडली. ऐका, तुम्ही वनदेवता समजता श्रीराम स्मरा आता ऐसे हनुमंते सांगता झाल्या निर्मुक्तता वनदेवता. आणि हनुमंताने सांगितलं, कोणताही रोग असू द्या, काही होऊ द्या, तुमची वाचा खुंटली इंद्रजितानं त्याच्या मंत्रानं, फक्त जय श्रीराम म्हणा. या नावामध्ये एवढा दम आहे, तुमची असणारी लगेच वाचा मुक्त होईल, तुम्हाला बोलता येईल. आणि जय श्रीराम नावाची गर्जना केल्याबरोबर इंद्रजिताचे जे काही पापचारी मंत्र होते ते मंत्र पळून गेले आणि वनदेवताची वाचा निर्मुक्त झाल्या असं सांगतात. स्मरता राम नामवाणी पळाल्या खेळणी पिळणी विचार समोर धुनी नामस्मरणी बळीवारे. राम नामाची गर्जना हनुमंतानं त्यांच्या समोर केली. त्यांनीही रामाचं भजन केलं वनदेवतांनी. त्यावेळेस जी काही इंद्रजिताने खेळून ठेवलेलं होतं, खेळणी केलेली होती त्या वनदेवतेला, ती सगळी खळणी पळणी मंत्र तंत्र कपट छळण जारण उच्चाटन सगळं पळून गेलं असं सांगतात. वनदेवी उल्हासता चरणी लागती हनुमंता तू तव अमुचा प्राणदाता खेळणी समजता सोडविल्या. आणि मग ते असणाऱ्या वनदेवता निर्मुक्त झाल्या, सगळ्या बंधनामधून मोकळ्या झाल्या. त्यावेळेस हनुमंताच्या पाया पडू लागल्या. हनुमंताला सांगितलं, आमचा जीव दाता आहे. त्या इंद्रजितानं मंत्रशक्तीवरती आमची गती, आमची शक्ती, आमची वाचा सगळं आमचं खुंटवलेलं होतं, पण तुम्ही राम नामाच्या सामर्थ्यावरती आम्हाला मुक्त केलं, आम्हाला जीवदान दिलं असं वनदेवता बोलतात. पिळणी समजता तू पडेल हनुमंता करावया इंद्रजिताची आघाता सांगतो आता ते शीघ्र करी. वनदेवतांनी सांगितलं, हनुमंता आमच्या जी खिळणी आम्हाला खिळणी करून ठेवलेलं होतं इंद्रजितानं, त्या असणाऱ्या मंत्रशक्तीवरती बांधून ठेवलेलं होतं. तुम्ही राम नामाच्या गर्जनेनं राम नामाच्या बळावरती जी काही खिळणी आहे
पळणी आहे, सगळं सगळं आमचं घालवलं, आम्हाला निर्मुक्त केलं, आम्हाला वाचा फुटली. आता जे काही इंद्रजिताचं मरण आहे ते मरण सांगण्यासाठी आम्हाला आनंद आहे. सांगतो ऐका. दिल कंटकवन त्याचे निहाते इंद्रजिता पण तत्काळ पावेल मरण हे भाषण शिवाचे. आणि लगेच त्या वनदेवतांनी हनुमंताला सांगितलं, हनुमंतजी महादेवाचं वरदान असाही पहिलं आवरण आहे. कंटक वन म्हणजे काट्याचं वन. इंद्रजिताकडे जाण्यासाठी ही पहिलं जे रक्षण आहे हे वन रक्षण आहे इंद्रजिताला. त्यामुळे ही वन जो छेदील सपाट करील त्याच्याच हातून इंद्रजित मरेल असंही वरदान महादेवाचं इंद्रजिताला आहे. प्रथम बंद कंटक विपन दुजा बंद महापर्जन्य तिजा दंजावत दारुण चौथे आवरण महासर्प. 7 आवरण 7 रक्षण इंद्रजितानं आपल्या भोवती ठेवलेलं आहे. पहिलं जे रक्षण आहे ती काट्याचं वन आहे. आज ज्याच्यामध्ये तुम्ही आले आहात, जिथं वनामध्ये गेल्यानंतर ना तलवारीसारखी धारदार काटे अंगाला टोचतील अशा प्रकारचं वन आहे. दुसरं जे रक्षण आहे ते भयंकर पाऊस आहे. प्रलयकालीचा पर्जन्य हे दुसरं रक्षण आहे. तिसरं रक्षण आहे भयंकर वारा. प्रलयकालीचा वारा, भयंकर वारा सुटणार असलं तिसरं आवरण आहे. आणि चौथं जे आवरण आहे ते भयंकर मोठमोठाले साप. अशा प्रकारचे 4 आवरण इंद्रजितानं रक्षण म्हणून ठेवले. 5वं ऐका. पाचवे पिशाच जान क्रून 6वे गुप्त हतीर 7वा तो राक्षस संभार निशाचर महायोद्धे. 4 प्रकारची आवरण म्हणजे रक्षण इंद्रजिताला सांगितली. 5वं जे रक्षण आहे ते पिशाच आहे. भयंकर भूत रक्षण ठेवलेले त्या इंद्रजितानं. भयंकर क्रूर अशा प्रकारची भूत 5वं रक्षण आहे. 6वं रक्षण आहे ते गुप्त हत्यार आहे. हत्यार मारणारा दिसत नाही, गुप्त आघात त्या ठिकाणी लागतायत. कोण मारतय, कुठून येत आहे, शस्त्रास्त्र दिसत नाही पण अंगाला लागतायत. ही झाली 6. 7वं रक्षण आहे ते राक्षसांचं सैन्य आहे. राक्षस पुढे गेले की राक्षसाचं सैन्य भयंकर दारुण युद्धे पुढे ठेवलेलं येतं. अशा प्रकारची 7 आवरण म्हणजे 7 रक्षण पार पाडल्यानंतर मग इंद्रजित आपल्याला मिळेल असं या ठिकाणी ते वनदेवता हनुमंताला सांगतात. या क्षिणी वटातळी प्रबळ अतिकुत्पत्वे महावीर त्या माझी आहे होमशा लक्षण ते स्थळ संलक्षे. आणि यक्षिणी वटाच्या खाली ते असणारी वट वृक्ष आहे, त्याच्या खाली यक्षिणी नावाची देवता आहे. आणि तिला त्या ठिकाणी इंद्रजितानं गुप्तत्व मध्ये एक बीळ आहे आणि त्या बिळामध्ये तो अभिचारिक यज्ञ करतोय. आणि कडला यक्षिणी नावाची शक्ती त्याचं संरक्षण करते असं वनदेवता सांगतात. येणे अभिचारे इंद्रजित झाला तिन्ही लोकी अजित इंद्रधरीला जिवे जित येथील अर्थ साधून. आणि अशाच पद्धतीची रक्षण आवरण ते इंद्रजिताला आहेत. आतापर्यंत एवढी आवरणं छेदून कुणीही त्याच्यापर्यंत पोचलेलं नाही. आणि अशा प्रकारचे अभिचारिक यज्ञ करूनच यानं देवदेवतांवरती विजय मिळालेला आहे. इंद्रजित 21 वेळा जिवंत धरलेला आहे, त्यानं गळ्याला बांधून लंकेला आणलेला आहे. असाच प्रयत्न करून इंद्र जिंकलेला आहे. अशा प्रकारचा तो इंद्रजित आहे असं सांगतात. हे सेवन देवता सांगत व्रतांत कळला हनुमंता नमस्कारोनी वनदेवता सन्मानता श्वासी. अशा पद्धतीने वनदेवतेंनी सांगितलं इंद्रजिताचं सगळं कसं कसं त्याच्यापर्यंत पोहोचायचं, मध्ये किती अडचणी आहेत हे वनदेवतानं सांगितल्यानंतर हनुमंतानं ऐकलं. आणि त्या वनदेवताला सांगितलं निवांत राहावा म्हणले. आता त्या इंद्रजिताचं काय करायचं आम्ही बघतो. या परिजिनोनी कंटकवन पुढे उल्हासे करी गमन लागला दस्तूर पर्जन्य अति दारुण अनिवार्य. पहिलं जे काय रक्षण होतं, आवरण होतं, ती काट्याचं वन होतं. ती लक्ष्मणानं बाणानं छेदून टाकलं. अशा पद्धतीने पहिलं जी इंद्रजिताकडे जाण्याची पहिली अडचण, पहिलं रक्षण होतं ते तोडून टाकलं. थोडस अंतरावरती गेल्यानंतर दुसरं आवरण होतं म्हणजे पर्जन्य, भयंकर मुसळधार पाऊस. आणि तो पाऊस तिथं वर्षाव करू लागला, पाऊस पडू लागला. काय झाला भूतटो पाती गिरकूट ऐसा विजुवांचा कडकडाट धारा येती अति अचट प्रयोग स्पष्ट ओढावला. आणि दुर्धर अशा प्रकारचा पाऊस होता. ती काय आपल्यासारखा सामान्य पाऊस नव्हता. ते एवढा मुसळधार पाऊस होता. त्याच्या असणाऱ्या जे काही पावसाचे थेंब होते ते थेंब सुद्धा भयंकर अंगाला लागत होते.
किंवा विजा जर चमकल्या तर विजाच्या कडकडाटानं विजाच्या आवाजानं गिरी असतील पर्वत असतील पर्वताची कड शिखर ते सुद्धा ढासळून पडतील असा मुसळधार पाऊस पुढे वानरांना लागला. मेघजिनोनी हैला शब्द नाव पावला मेघनाद तेने मार्गे करावया विरोध घन संबद्ध वर्षवी. आणि पुढे इंद्रजिताचं दुसरं आवरण आहे पर्जन्याचं आहे रक्षण. ती जन्मल्याबरोबर एवढा आवाज त्यानं केला होता इंद्रजितानं की मेघाच्या कांठाळीमध्ये बसेल मेघापर्यंत आवाज जाईल. मेघाचा आवाज सुद्धा त्यानं हरवून घेतलेला होता. एवढी गर्जना त्या इंद्रजितानं केली म्हणून त्याला मेघनाथ नाव पडलेलं होतं. आणि तोच मेघ त्या असणाऱ्या इंद्रजिताला साह्य आला आणि पावसांचा वर्षाव करू लागला. लागता पर्जन्याच्या धार अति उडुडी वानरा कोप चढला सौमित्रा धनुष्य शर सज्जिले. आणि पर्जन्य पावसाच्या धारा वानरांना लागू लागल्या. त्याच्यामुळे वानरांना थंडी वाजू लागली. भयंकर पाऊस पडलेला पावसाच्या धारा सुद्धा अंगाला लागत होत्या. त्याच्यामध्ये हुडहुडी भरली थंडी वाजू लागली सगळ्या वानरांना. अशी अवस्था वानराची पाहिली लक्ष्मणजीला राग आला. मेघ गरजता कडकडाटा लक्ष्मी बिंदोनी खेळल्या वाटा पर्जन्य राहिला थेंबटा कोरड्या वाटा चालिले. आणि मेघ पाऊस पडत होता. लक्ष्मणानं बाण सोडले आणि जे काही येणारा पाऊस होता तो पाऊस थांबवला. कोरडा असणारा रस्ता केला आणि जसं मोकळं मैदान असावं तसं कोरड्या वाटेनं सैन्य पुढे निघालं. देखोनी सौमित्राचे बळ मेघी सांडिले रोधन स्थळ अंगी खरगडला बाणजाळ मेघ सबळ निवारिले. आणि लक्ष्मणाचे निर्वाणीचे बाण पाहिले मेघांनी म्हणले भयंकर बाण आहे. त्या बाणानं पर्जन्य थांबला. पावसानं ते स्थान सोडून दिलं. तिथून पाऊस निघून गेला म्हणजे पाऊस थांबला आणि मोकळ्या पायी वाटेनं वानर पुढे निघाली. 2 आवरणाचं छेदन लक्ष्मणजीनं केलं. पुढे चालता समस्त वायू सुटला झंझावत वानर उडिले गगनात जैत्रनाथे वाहुटळी. आणि वानर पुढे गेले. लक्ष्मणजी विभीषणजी पुढे निकुंबळेच्या रस्त्यानं जात असताना तिसरं आवरण लागलं. वारा भयंकर वारा सुटला आणि त्या वाऱ्यामध्ये सगळे वानर पाला पाचोळ्यासारखे आकाशामध्ये उडू लागले. अशी अवस्था वानरांची वाऱ्याने केले. लक्ष्मण शेष सतवता सहस्रमुखी वायू भक्षिता निवारोणी झंझ मारुता होय सज्जिता महाशस्त्र. आणि मग लक्ष्मण शेष अवतार आहे. आपल्या मुखामध्ये सगळ्या वायूचं भक्षण करू लागला. वारा लक्ष्मणजी पिऊ लागले भक्षण करू लागले. भयंकर वारा सगळं पिऊन घेतलं. मग त्या वारा सगळं संपवण्यासाठी निर्वाण अशा प्रकारचं अस्त्र आपल्या असणाऱ्या धनुष्याला लक्ष्मणजीने लावलं. वायू जोगा निजपिता त्याची हनुमान होय पुसता मार्ग रोधने हरामर्दूता कवण्या अर्थात वा केले. आणि मग वारा जो होता तो हनुमंताचे वडील होते. लक्ष्मणजीने शस्त्र लावल्यानंतर हनुमंताला आपल्या वडिलांची कीव आली आणि हनुमंताने सांगितलं पप्पा असं का करायला लागला म्हणले. आम्ही रोज रामायणामधली माणसं तुम्ही आज आडकाठी का आणायला लागले. त्या इंद्रजिताची बाजू घेऊन आमच्यावरती का संकट आणायला लागले. आम्ही रामाचे भक्त आहे तुम्ही रामाचेच आहे पण आज त्या दुष्टाला का सहाय्य करायला लागले असं वाऱ्याला हनुमान बोलतात. हा इंद्रजित मंत्रवात खिळोनी या रोखीला मार्ग रोधत तोही तुझा अंशभूत म्हणे हनुमंत निवारी. आणि मग हनुमंतानं वाऱ्याला सांगितलं वायुदेवता पिताश्री वारा म्हणजे तुमचाच अंश आहे. आणि इंद्रजितानं ही जी काही वारा आहे ती वारा नावाचे अस्त्र इंद्रजितानं मध्ये ठेवलेलं आहे. त्याला सुद्धा खेळणी केलेली आहे. त्याच्यावरही मंत्राचा प्रभाव इंद्रजिताचा झालेला आहे. त्यामुळे वारा तुमचाच अंश असल्यामुळं तुम्ही त्या वाऱ्याला निवारण करा आणि आमची जी काही वानरं आकाशामध्ये उडतायत पालापाचोळ्यासारखी त्यांची अवस्था ती सुद्धा शांत होतील आणि मोकळ्या वाटेने पुढे जातील असं तुम्ही करा. हनुमान वाऱ्याला बोलतात. कोणी हनुमंत वचन मोकळे केले मार्ग रोधन वायुवायूचे करी प्राशन वानर गण उल्हास. हनुमंताचं बोलणं ऐकलं वायुदेवाला पटलं बरोबर आहे म्हणले. मग मार्ग जी काय अडवलेला होता वाऱ्यानं वायूनं वायूचं भक्षण केलं.
वाऱ्यानं वारा अडवला, थांबवला आणि वानरांना मोकळी वाट दिली. त्यामुळे वानरांना आनंद वाटला. पुढे चालता हर्षयुक्त कालिया नाग परिमित सर्प उठिले अत्यंभूत स्वयंवमित महागरळा. पुढं पाचवं असणारं जे काय आवरण होतं, रक्षण होतं, ती भयंकर मोठमोठाले कालिया नाग, कालिया सारखी साप पुढे त्या ठिकाणी आडवे आले आणि ते साप विषाच्या गराळा ओखू लागले. नुसतं मुखामधून बाहेर श्वास जरी सोडला तर विष बाहेर पडत होतं. अशा प्रकारचे मोठमोठाले साप पुढे वानरांना आडवे आले. हनुमान म्हणे सौमित्र गरुडास्त्र नकुळास्त्र घालोनी पिपिकास्त्र सर्पा समग्र निर्गाळी. लगेच हनुमंतानं सांगितलं लक्ष्मणजीला, लक्ष्मणजी साप आडवे आलेले. मग सापाचं निवारण करण्यासाठी गरुडास्त्र आहे, पुन्हा नकुल म्हणजे मुंगुसाचं अस्त्र आहे आणि तिसरं मुंग्यांचं अस्त्र आहे. तिन्ही अस्त्र सोडा, तिन्ही अस्त्र सापांचा वध करून टाकतील. गरुड सापाला मारतो, मुंगूस सापाला मारतो, मुंग्या सुद्धा चावून चावून किती जरी मोठा साप असला तरी असंख्य मुंग्या अंगाला चिकटल्या तरी सापाची ताकद चालत नाही. त्यामुळे ह्या अस्त्राचं प्रेरण करा आणि सर्प जे काही आडवेले आलेले आहेत त्याचं निवारण करा. हनुमान सांगतात लक्ष्मण शेष इत्यंभूत सर्पसंहार कळवळीत मज गमन करिता येत मार्गरुदार्थ का केला. हनुमंतजींना सांगितल्याबरोबर लक्ष्मणाने विचार केला ही आपलीच आहे. ही साप म्हणजे आपणच मोठे यांचे राजे आहोत, आपणच शेष आहेत आणि हे आपलेच जातीचे आहेत. त्यामुळे मग कळवळले लक्ष्मणजी आपणच आपल्याला का मारावं म्हणून त्यांना थोडं सांगावं. म्हणून लक्ष्मणजींनी सापांना बोलू लागले, बाबांनो का आडवं यायला लागला? आम्ही रामचंद्राच्या कार्यासाठी चाललेलो आहोत, तुम्ही आडवं येऊ नका, मार्गरोधन करू नका असं सापांना लक्ष्मणजी बोलतात. वंदून लक्ष्मणाचे चरण सर्प सांगती आपण आम्हासी महामंत्री खेळून मार्गरोधन करविले. आणि लगेच सापाने लक्ष्मणजीच्या पाया पडले, कारण तोही शेष आहे आणि बाकीचे सापांचा राजा आहे तो शेष म्हणजे पाताळामध्ये राहणारा. आणि त्या असणाऱ्या सापाने आपला राजा म्हणून, आपला स्वामी म्हणून लक्ष्मणजी चरण वंदना केली आणि लक्ष्मणजीला सांगितलं, लक्ष्मणजी आमचा हेतू नाहीये तुम्हाला अडवण्याचं, पण काय करावं, आमची जी ताकद आहे ती ताकद इंद्रजितानं हरवून घेतली आणि मंत्राच्या बळावरती आम्हाला इथं अडवण्यासाठी ठेवलं आहे असं साप लक्ष्मणजीला बोलतात. कोणी सर्पाचा वचनार्थ श्रीराम नामाच्या गुजरात खेळणी पळाली चळी कंपत केली निर्मुक्त महासर्प. आणि त्या सापांचं बोलणं लक्ष्मणजीने ऐकलं. लक्ष्मणजीने सांगितलं काही होत नाही, जय श्रीराम म्हणा. अहो या नामाच्या सामर्थ्यानं तुमची जी काही खेळणी आहे करून ठेवलेल्या इंद्रजितानं, ती असेल खेळणी असेल पळणी असेल सगळं राम नामानं पळून जाईल असं म्हणून ते साप निर्मुक्त केले. पुढे चालता कपिपुंग व कंकाळ वेताळ नग्न भैरव झोटिंग पिशाचे प्रेत सर्व घेऊन धाव छळ येते. आणि पुढं असणारं 6वं आवरण सांगितलं. 6वं रक्षण जे आहे ती भूत. पुढं असणारी वानरं निघाले निकुंबळेच्या दिशेनं. भूत आली. अतिशय त्या ठिकाणी अकराळ विक्राळ कंकाळी मेलेली मडी त्या ठिकाणी जिवंत होऊन भूत रूपानं वानरांचं भक्षण करायला, त्यांना अडवायला त्या ठिकाणी पिशाच्या रूपानं आले. शुकी मौळी महाकंकाळी प्रेत उच्चिटन चांडाळी देऊन या आरोळी त्याही सकळी धाविनल्या. मग महाकंकाळी आहे, पुन्हा प्रेत आहे. प्रेत त्या ठिकाणी प्रेत भक्षण करणारी काही असणारी चांडाळ आहे, वनदेवता आहे. अशा प्रकारचे जे काही भूत पिशाचनी होते ते असणारे आरोळ्या देऊन गर्जना करून वानरांचं भक्षण करायला आले. खा खाते की खाते कातिया त्रिशूळ घेऊन हाते अवघी खा खाते घुंगाते आली समजते छळावया. आणि मोठमोठाली तोंड 11 विक्राळचं तोंड पसरून हातामध्ये कातिया त्रिशूळ अशा प्रकारची शस्त्रास्त्र घेऊन 11 विक्राळ स्वरूप त्या भूतांचं आहे आणि ते वानर सैन्याच्या दिशेनं येऊ लागले. येता देखून या भूते उड्डाण केले हनुमंते कळवून या मारिता समजते शरणागती ती आली. हे भूत येताना बघितले. हनुमान म्हणले आपल्याला काही लई जड आहेत काय होय, भूत पिशाच निकट नाही आवय महाबलीचे नाम सुनावे. ज्याच्या नावानं भूत जवळ येत नाहीत असं हनुमान आहे. त्या हनुमंतानं बघितलं भूत आपल्याला आडवी आलेत म्हणून उड्डाण केलं. सगळे असणारी भूत शेपटीमध्ये कवटाळली. त्यावेळेस भूत व्याकुळ झाली आणि हनुमंतजीला शरण आले. सांगत इंद्रजित कपट राशी कोणी न यावया
यज्ञ वाटासी मंत्री खिळोनी आम्हासी मार्ग रोधासी राखिले. भूतांनी सांगितलं हनुमंताजी तुम्हाला तुमच्या नादाला कोण लागणार आहे म्हणले. आम्ही काय तुम्हाला अडवायला नाही आलो. जगतीतली श्रेष्ठ ताकद तुमच्याकडे, पण काय करावं. आमची ताकद इंद्रजिताच्या हातामध्ये आहे. आमची ताकद आमच्याकडे नाहीये. त्याच्या मंत्राच्या बळावरती आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला रस्त्यामध्ये आलोय. त्यावेळेस हनुमंताने सांगितलं त्या भूत लोक बोलतायत हनुमंताला, त्या निकुंभलीच्या ठिकाणी इंद्रजित जिथं यज्ञ करतोय त्या बिळापाशी त्या यज्ञ वाटापाशी कुणीच येणार नाही, म्हणून ही रक्षण सगळी इंद्रजितानं ठेवली. भूतावळी बोलतात ऐसे कोणी त्यांची माता त्यांची तुष्टला हनुमंत गरजोनी श्रीराम नाम वर्त केला निर्मुक्त भूत समूह. आणि त्या भूतांचं हनुमंताने ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी असणारी राम नामाची गर्जना केली आणि राम नामापाशी भूत येतच नाही. हरी उच्चारणी मंत्र हा आगाध पळे भूत बाधा भेने तेथे. अशा पद्धतीने रामचंद्राचं नाव आहे. नाव घेतल्याबरोबर सगळे भूत त्या ठिकाणी निर्मुक्त झाले, पळून गेली. वानरांचा रस्ता रिकामा झाला. भूते म्हणती हनुमंता आम्हासी आज्ञा देई आता मारोनी रक्षसा समजता विजय सर्वथा होशील. आणि भूतांनी सांगितलं बजरंगबली हनुमंतराय आम्हाला आज्ञा द्या म्हणले. आमचं काम झालं, तुम्ही आम्हाला निर्मुक्त केलं, आम्ही निघालो. पण जाता जाता आम्ही आशीर्वाद देतो म्हणले की तुमचाच विजय होणार आहे, तुम्हाला रणांगणामध्ये यश मिळेल. असे भूत हनुमंताला बोलतात. हनुमंत म्हणे भूतांशी सुखे राहावे स्वैच्छेसी आम्ही मारू राक्षसांशी तुम्ही प्रेताशी बक्षावे. आणि हनुमंताने सांगितलं भूतांना म्हणले हे बघा काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, आम्ही सगळ्या राक्षसांना मारणार आहे आणि सगळ्या राक्षसांना मारल्यानंतर ना तुम्हाला जे जे पाहिजे ते जेवण भोजन देणार आहे ते हनुमंतांना देणार आहे आणि आपल्या इथं भोजन भेटणार आहे. पण 16 मार्चच्या दिवशी सकाळी 15 मार्चला शनिवारी संध्याकाळी लक्ष्मण शक्ती मुक्ती उत्सव आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लक्ष्मणजी सावध झाल्यानंतर ना महाप्रसादाचा कार्यक्रम ते सुद्धा भोजन आपल्याला भेटणार आहे. आणि त्या भोजनासाठी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपल्या असणाऱ्या रोजचे असणारी श्रोते निष्ठावंत असणारे त्या ठिकाणी नागनाथ महाराज जाधव यांनी त्या ठिकाणी असणारी 1000 रुपये या महाप्रसादासाठी आपल्या लक्ष्मण शक्ती सोहळ्याच्या महाप्रसादासाठी 1000 रुपये वर्गणी दिलेली आहे. त्यांच्या असणाऱ्या जीवनामध्ये सर्व त्यांचं कल्याण व्हावं, भगवंत हजारो हातानं त्यांच्या संसारामध्ये भरभराटी करावी. तसेच आमचे वाचक रोजचे आणि रोज रामायणाला उपस्थित असणारे उज्ज्वलाताई सुनील काळे यांनी सुद्धा या असणाऱ्या लक्ष्मण शक्तीच्या महाप्रसादासाठी 2500 रुपये त्या असणारी वर्गणी दिलेली आहे. त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये हजारो पटीने भगवंत त्यांना त्या ठिकाणी संसारामध्ये कशाचीच कमी पडू नये अशीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. हनुमंत सुद्धा तेच सांगतायत तुम्हाला जीवन देतो, काय उपाशी राहायचे तेवढा 2-4 दिवस राहा. एकदा इंद्रजिताला मारलं, कोट्यावधी राक्षस मारले, तुम्हाला पाहिजे ते पदार्थ आयटम तुम्हाला असणारी देतो असं हनुमंतानं भूतावळींना सांगू लागले. भूते सांगती हनुमंतासी गुप्त शस्त्रे भवंती आकाशी पुढारे जातात मासी ती सर्वांची वदतील. भूतांनी सांगितलं हनुमंताजी तुम्ही देचाल जेवण याच्यामध्ये शंका नाही, पण पुढचा मार्ग खूप अवघड आहे. पुढे गुप्त शस्त्रास्त्र इंद्रजितानं ठेवलेली आहेत. पुढे तुम्ही गेला तर गुप्त शस्त्रास्त्र तुम्हाला लागतील. शस्त्र मारणारा दिसणार नाही, शस्त्र कुठून येतही दिसणार नाही, पण वानराच्या तुमच्या शरीराला लागतील असं भूतावळी हनुमंताला सांगतात. ऐसे हनुमंते ऐकतो ज्या का शस्त्रास्त्र देवता ज्याचे निशस्त्रे करीती घाता त्या समजता कळिल्या. हनुमंतानं ऐकलं भूतावळींनी सांगितलेले की पुढे शस्त्र गुप्त आघात गुप्त हत्यार इंद्रजितानं लक्षण म्हणून ठेवलेलं आहे. कुणीही आलं की ती शस्त्र त्यांना लागतात, त्यांचा जीव घेतात. असं हनुमंतानं ऐकल्यावर शस्त्र देवता ज्या देवतापासून सगळ्या शस्त्राला ताकद आहे अशी जी काही मुख्य शस्त्र देवता आहे
तिचंच असणार घाटी नरड्याची तिलाच बंधन हनुमंतानी केलं. ऐका, कुचे कवळवणी देवता हनुमंते करीती घाता, मारू नको गा कपिनाथा येती समजता का आणि कोणी. जेवढ्या काही शस्त्र देवता होत्या पुढं त्या हनुमंताने शेपटीनं कवळल्या, बांधलं आणि दाबून धरलं शेपटीच्या प्रतापावरती. त्यांचा दम घुटू लागला शस्त्र देवतांचा. त्यावेळेस ती हनुमंताला शरण आल्या. काय सांगतात, इंद्रजित माळ कपट मूर्ती अम्मासी खेळोनी मंत्रोक्ती, अम्मासी स्थापी वर्गरोधारती दुःखाभिभूत महादुःखी. आणि त्या असणाऱ्या देवता सांगू लागले हनुमंताला, हनुमंता तुम्हाला अडवण्याची ताकद जगतामध्ये कुठल्याच देवतांमध्ये नाही, पण आमची ताकद इंद्रजिताच्या अधीन आहे. त्यानं आम्हाला इथं ठेवलेलं आहे मंत्राच्या बळावरती. त्यामुळे ही ताकद आमची नाही, त्याच्या मंत्राची आहे. आम्हाला मारू नका, त्याच्या मंत्राच्या पुढे आमचं काही चालत नाहीये असं देवता हनुमंताला सांगतात. जैसे हनुमंते ऐकता राम नाम स्मरण अवस्था, शस्त्र देवता समजता केल्या निर्भुक्त राम नामे. आणि हनुमंतानं ऐकल्याबरोबर देवतांनी सांगितल्याबरोबर लगेच हनुमंतांनी राम नामाची गर्जना केली. आणि राम नामाची गर्जना केल्याबरोबर शस्त्र देवताची बांधलेल्या होत्या इंद्रजितानं त्या सगळ्या मोकळ्या झाल्या, निर्मुक्त झाल्या असं सांगतात. शस्त्र देवता समजता नमस्कारोनी हनुमंता, करून इंद्रजिताच्या खाता यश सर्वता पावल. जेवढ्या काही शस्त्र देवता होत्या त्यांनी हनुमंताला लोटांगण घातला, नमस्कार केला. म्हणले महाराज रणांगणामध्ये विजय तुम्हालाच भेटणार आहे. इंद्रजिताला तुम्ही मारताल, तो मरेल आणि यश कीर्ती तुमच्याकडे येईल असं शस्त्र देवता हनुमंताला सांगतात. देऊनिया वानरवीर सवेग चालता सौमित्र, पुढी निशाचर भार अति दुर्धर देखिला. आणि पुढचं असणारं जे काय आवरण आहे, पुढचं असणारं जे काय रक्षण इंद्रजिताला होतं ते राक्षसांचं सैन्य होतं. वानर सेना लक्ष्मणजी पुढे निघाले. उद्भट वीर दारुण युद्धे राक्षस युद्धासाठी आलं. त्यांचं निवारण लक्ष्मणजी बाणधारेवरती कसं करतात ऐका. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु रामचंद्राय नमः. जे कोणी राक्षसांचा भार ओलासला सौमित्र, विषय एवढी सत्वर सांगे विचार संग्रामा. बरोबर वाचली का? असो पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वाद आणि कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुत असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी, साधू संत यांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात. कथेचं अनुसंधान आहे व्याभिचारिक यज्ञ इंद्रजित करतात, त्याच्यावर विघ्न घालण्यासाठी लक्ष्मणजी बरोबर विभीषण काका निघालेले आहेत. तेवढ्यात राक्षस बघितली गेली. लक्ष्मणजीला आनंद झाला आणि लक्ष्मणजी युद्धाला तयार आहेत. तेवढ्यात विभीषण काका सांगू लागले, दम धरा, मी सांगतो कसं युद्ध करायचं ते वाचा. राक्षस बार दिसतो येता त्या माझी इंद्रजित अति गुप्त, वेळा माझी ओम करिता कर्म समाप्त करावया. ही जी काय राक्षसांचा भार मला म्हटलं तुम्हाला दिसतोय म्हणले, त्यांना राखून बिळाच्या भोवती ठेवले म्हणले आणि त्या बिळाच्या आतमध्ये यज्ञ इंद्रजित करत आहे. याच्या कर्म करावया घातना राक्षस निधळता येता, प्रकट होईल इंद्रजित जाण निश्चित. लक्ष्मणजीला तुम्हाला सांगतो म्हणजे निश्चितपणाने सांगतो, ही राक्षस संपली की इंद्रजित कुठं कर्म अशा प्रकारचं करताय ते आपल्याला दिसल बघा. ऐकोनी विभीषण उत्तर उलसला वीर सौमित्र, सदुनियाचा पशर राक्षस मार निर्दळित. मग म्हणजे असणारा त्याचा जर असणारा लक्ष्मणजी असणारा आपल्याला विभीषण काका सांगू लागलेला आहे. लक्ष्मणजीला आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये धनुष्याला बांधावला आणि बांधावून काय करू लागले, राणी करुणी वानर मार्गी राक्षसांचे भार, गोळ सुनिया वानर निशाचर भिडतात. लगेच युद्धाला सुरुवात झाली. वानरा राक्षसांना गोळसू गोळसू मारू लागले. लक्ष्मणजीने असणारा रणांगणाच्या ठिकाणी बाण सोडायला सुरुवात केली. कित्येक राक्षस मारू लागली. रे सारी वानर भार सैलाशीला साल तरुवर, करुणी राक्षसाचा मार देती भुपकार राम. हा स्वर आहेत म्हणजे वानर आहेत म्हणजे असणार आहे. भरपूर भली मोठी झाडं घेतले, शिळा घेतल्या, राक्षसावर टाकून कित्येक राक्षसांचा चक्काचूर करू लागले म्हणतात. शूळ त्रिशूळ चाक शर
अशी पट्टीशी परिग तोमर शास्त्राती निशाचर करीती मार शाल टाकली की जय श्रीराम म्हणायचं आणि इकडे बी राक्षस म्हणजे हातामध्ये कुणी पट्टी घेता कुणी पुलकुल घेता कुणी तोमर घेता आणि वानरांना मारू लागलेत. गागाने उसळून मरकट शस्त्रघात केले सुनाट वानरी वर्षुनी घरी कुठ केले सपाट तिकडून असणारा भाला सुटला की वानराने का कशात उड्डाण मारायचं वरण खाली यायला लागले हातात भली मोठी शिव घ्यायची खाली राक्षसावर टाकायची अशी कित्येक राक्षस संपून टाकले. नागता पर्वत आगात राक्षस पळाले समस्त या शिरवीट केला मुक्त आले समस्त त्या ठाया. आणि मग अशा पर्वताने असणारे राक्षस संपून टाकल्यावर राक्षसाचा वेळा संपला आणि तेवढ्यात ती यक्षिणीच्या हाती असं ती का भलं मोठं वडाचं झाड आहे त्या वडाचं झाड दिसलं. यक्षिणी विटाती दुर्धर देखताती भयंकर शेंदुरे दगदगती पुर धर्मानर आणि ती यक्षिणी नावचा वड बना भयंकर असणारा बडा मोठा असणारा वड होता म्हणजे असणारा जणू काय चंद्रानीच मातलं की काय असं सुंदर भला मोठा क्राळ विक्राळ वडाचं झाड होतं. शास्त्र योजन शाखा थोर ऐश्या शाखा ती अपार गुगु शब्द गर्जे वर वट विस्तार भयानक असं वड त्या वडाचा झाडाचा विस्तार होता म्हणजे असणारा हजारो फांद्या असणाऱ्या त्या वडाला होत्या आणि ते घुम घुम आवाज येत होता. वृक्ष भयंकर त्या ताळी गुप्त होमवीरा त्याही माझी इंद्रजित वीर करिया विचार होमाते. मग अशा प्रकारचं वडवृक्ष झाड म्हणजे भलं मोठं झाड त्या वडाचं होतं आणि त्यात गुप्त म्हणजे इंद्रजित अशा प्रकारचा जारण मारण उच्चाटन वशीकरण नावचं यज्ञ करत होता. ते हिंडता गोंगा गुळ लक्षला ते ओमा बिळ आती गुप्त वट मुळ वेळा सकळा लागली. सगळे असणारे वानर त्या वडाच्या झाडाभोवती फिरायला लागली. कुठं वेळ आहे कुठं इंद्रजित आहे बिळच लक्षात येणार लक्षातच येणार ती होल कुठं आहे ती म्हणलं असणार आणि आतमध्ये इंद्रजित कुठं वानराला दिसना वानर चक्रावून गेली. हे उनिया विभीषण स्वय पाहता आपण लक्ष देव अवघे जण संचित. मग म्हणजे काका इतक्या लांबून हितवर आणलं 5-6 जणांना तोंड देत जागेवर पोचलं काका भुलच दिसना बिळच दिसना काय करावं. काका तिथं त्या वडाच्या झाडाभोवती चक्र हाणायला लागलं पण विभीषण काकाच्या बी लक्षात ते होली येईना. हो मन होता समाप्त आम्ही प्रवेशावे तेत विवरद्वार नव्हे प्राप्त वेळा समजत. सगळे असणारे चक्रावून गेली वेळ लागल्यासारखं इकडून तिकडे हिंडायला लागली पण कुठं वेळ दिसना म्हणू लागले ते इंद्रजिताचा असणारा जो काही यज्ञ आहे तो अर्धवट मोडून काढायचा आहे परिपूर्ण होऊ द्यायचा नाही आणि तिथं जाऊन विघ्न करायचंय पण वेळच दिसना की म्हणले नाही जर गावलं तर यज्ञ परिपूर्ण होईल आपलं कसं होईल म्हणून सगळी काळजीत पडली. ते वाकवला उपडून या तेत शोधीन विवरद्वार गुप्त करी मी दूत. इकडून तिकडून फिरून सगळी वैतागून गेली होडकून कुठं दिसना. हनुमंतराला वैतागून म्हणले म्हणजे ह्या वडाच्या झाडाला उपटून टाकतो म्हणले तरच मी रामाचा दूत आहे. वन देवता शस्त्र देवता ज्या हनुमंत केल्या मुक्ता त्याही एवढी समजता गुह्य हनुमंता. जीवन देवता होत्या शस्त्र देवता होत्या त्यांची मालकी त्यांचं मालक ती वड असणार यक्षिणी वट होता म्हणजे असणार गुरु होता त्यांच्या भाषेत म्हणा की आपल्या भाषेत. मग म्हणजे जेव्हा वडाला उपटून टाकतो म्हणलं की ती शस्त्र देवता अस्त्र देवता आल्या आणि हनुमंतराच्या पाया पडायला लागल्या काय म्हणा लागल्यात यक्षवटीची यक्षणी मुख्य आमची स्वामिनी इंद्रजितीने करुणी केली विवरक्षणी राखिली. हनुमंतराय आहे जी काय यक्षवटाची आमची स्वामिनी मालकी नाही म्हणले इंद्रजिताने अशा प्रकारचा व्याभिचार करून त्याला म्हणले असणार या बिळाच्या दरवाज्यावर खिळून टाकले म्हणले जाम करून टाकले म्हणले फिविकॉलनं चिटकून टाकलंय. निर्मुक्त विवरदार होईल प्राप्त ऐसे ऐकत हनुमंत उल्हासित उसळला. मग तुम्ही जर म्हणले ह्या
आमच्या वट स्वामीने असणारे यक्षिणी नावची असणारे आहे, तिला जर तुम्ही मोकळं केलं तर तुम्हाला ते इंद्रजित कुठं असणारा यज्ञ करतोय ते दरवाजा तुम्हाला दिसेल म्हणले. मग हनुमंतराने विचार केला आणि आकाशात त्या यक्षिणीला मुक्त करण्यासाठी उड्डाण केलं. वटांगी केली यक्षिणी हनुमान गे तेथे गेला उडून रामनामाच्या स्मरणी आतक्षणी केली मुक्त. मग हनुमंतराने म्हणजे वडाचं झाड होतं, त्या वडाच्या झाडाच्या टोकावर म्हणजे त्या यक्षिणीला खिळून टाकलेलं इंद्रजित मंत्राचं करार होतं. हनुमंतराने उड्डाण केलं, जय श्रीराम म्हणले. तिथं पोहोचले, पोहोचून यक्षिणीच्या कानात जय श्रीराम म्हणले आणि म्हणल्याबरोबर यक्षिणी खेळली, सुटली आणि लगेच काय झालं, मुक्त होताची यक्षिणी लागली हनुमंताच्या चरणी. मुळाची आणून बिळ उघडून दाबली. लगेच यक्षिणी मोकळी झाल्यावर हनुमंतराच्या पाया पडली. लय अपघात झाली व चिटकून ठेवलं तर टोकाला म्हणजे दमून घेते म्हणजे डोकले हाणून. मग म्हणजे बरं झालं हनुमंतराय तुम्ही सोडून केली. लगेच असणाऱ्या वडाच्या झाडाजवळ आले आणि लगेच विवर यक्षिणीनं हनुमंतरायला दाखवलं. उघडिता बिळ द्वार रामनामाचा गजर वानर करती जय जयकार हर्ष निर्वर ही सगळ्यांना आनंद झाला. विवर दिसलं आनंद झाला. आनंदाच्या भरात श्रीराम जय राम जय जय राम म्हणायला लागली. द्वार उघडिता यक्षिणीची कपाट उघडे तियेशी शीन तलाला युक्तीशी अलक्षतीशी लक्ष. मग ती यक्षिणी जवळ गेली, त्या विवराचा असणारा दरवाजा उघडायला गेली, पण तिला दरवाजा उघडाना. इकडून हात घालतात, तिकडून हात घालतात, सगळीकडून उचलायचा प्रयत्न केला, विवराचा दरवाजाच उघडाना. दमून यक्षिणी गेली. इंद्रजित कपटाच्या अर्गळा वज्रार्गळा भुवरगळा देखून दुंबंदा साखळा अडळ शिळा. आता तिथं काय साधं सुद्धा होते काय, कपटाच्या आरगाळा लावल्या होत्या, कसल्या बी तुटलेल्या आरगाळा, पण कपटी म्हणतात ना माणसं, कपटी मित्र का कपटी शत्रू काय म्हणते तुम्हाला, असावा का नसावा काय म्हणते माझ्या ध्यानात येणार नेमकं असू द्या. मग म्हणले कपटाच्या आरगाळा लावलेल्या होत्या. काय बी करण पण कपट केलेलं तुटतंय का माणसाचं, तुटत नाही लवकर. कपट केलं की तळपट झाल्याशिवाय राहत नाही. पण त्यांनी चांगल्या त्याच्या स्वतःच्या कार्यासाठी कपट करून असणाऱ्या कपटाच्या आरगाळा लावल्या होत्या. अनेक प्रकारच्या असणाऱ्या वर्जाच्या लोखंडाच्या साखळ्याने म्हणजे असणारे ते शिळेला त्यांनी घट्ट बांधलेलं होतं. त्याच्यामुळे दरवाजा कुठून आहे हे लक्षातच येईना. कोणी नाही होमा प्रति आयशी करुणी निश्चिती इंद्रजित बैसला होम प्रति जान मारुती कपिराज. यक्षिणी सांगू लागली आपल्या यज्ञात कुणी विघ्न करू नये, आपला यज्ञ परिपूर्ण व्हावं म्हणून इंद्रजिताने अशा प्रकारचा घट्ट दरवाजा लावून बसलेला आहे असं यक्षिणीनं हनुमंतरायला सांगितलं. कपट उडावया येत तुम्ही विचारा समजत आईचे यक्षिणी सांगत बघा मला तर जमाना म्हणजे कपाट उघडायचं. चाव्या आमच्या बघा घेऊन गेले ती कुठं चाव्या आमच्याकडे नाही ते म्हणले. मग म्हणले तुमची तुम्ही बघा कसं कपाट उघडायचं. मग हनुमंतरायला रागाला रागाच्या भरात कपाट उडावया जाण चिंताग्रस्त विभीषण चिंतावती वानर गण तव लक्ष्मण खवळा. कपाट कसं उघडायचं काळजी लक्ष्मण विभीषण काय करायला लागले, सर्व वानर मंडळी कालवा करायला लागले. तुमच्या घराची चावी बसेल का बघा, फिरवा की हो तुमच्या घराची बसेल का. सगळ्याच्या चाव्या घराच्या दमून बसली. काय कवाट काय उघडाना. लक्ष्मणजीला रागाला लक्ष्मणजी वेंदोरी वज्र बाण कपाट करीन शतचूर्ण याचा संदेह तो कोण चाप संपूर्ण सजील. थांबा म्हणलं काय काळजी करू नका, भास्कर म्हणजे चाव्या लावायचं म्हणजे धनुष्याला बाण असणाऱ्या लक्ष्मणजीला लावला म्हणजे बाणात मोकळा दरवाजा करतो. बाण लाविताची सिद्धी हनुमंते धरिला हाती कपट बापुडे ते किती तू हाती आरती हनुमंतराने लक्ष्मणजीचा हात धरला म्हणलं लक्ष्मणजी
कशाला एवढे कष्ट घेतो, बांध लावायचा सोडायचा म्हणले, दरवाजा उघडायचा म्हणले, शुल्लक काम आहे म्हणले, माझ्यापाशी लय चावी आहे, लय कुणाची लय अनेक जणांची कपा आताच्या आता ते यक्षिणीचा क्षणात तिचा दरवाजा उघडला म्हणले, चावी असले माझ्यापाशी म्हणले, राम नावाच्या चावी चावी फिरवली की हा मी तव घरगुती सेवा पाय माझे कौतुका म्हणून तरी हाक लोका लोक मी तुमच्या घरगुती सेवा काय म्हणले, घराचं मला काय पगाराची गरज नाही, लगेच तुमचं काम करतो म्हणले असणार, जय श्रीराम म्हणून असणाऱ्या जोराने हात टाकले गेली, स्वर्ग मूर्ती पाताळ दुमदुमला गेलं. गजाची बैसली डाळी पडती भूतळी इंद्रजिते दचके होमा समेळी कपी आरोळी दिग्गजाची कांटाळी बसली गेली, नक्षत्र तुटून आकाशातून पडू लागली. मग इंद्रजिताच्या कानावर आवाज पडला नसेल काय, पडला की दचकाला इंद्रजित म्हणले, आला रे वानर, काय शेडी आला रे मारुती, इंद्रजित पडला चिंतावरती, जप हो मला रुच्या चित्ती पूर्ण होती विसरला. कस काय आलं बाबा, कस काय आलं बाबा, कस काय आलं बाबा, असंच म्हणायला लागला. ती यज्ञात आहुती टाकायची होती, मंत्र टाकायची होती, गेला की विसरून लागला हनुमंत्राचं ध्यान. न होता तुझियांचे आगमन माझे दूषित झाले मन, हो मशिदीशी पडले विविधान नाटवे. अजून यायचं आतमध्ये नुसता आवाजच ऐकलाय, दुसरं कोणी आलं बी नाही. तर माझ्या विघ्नात कस काय माझं मन तिकडे गेलं, कस काय आवाजाकडे गेलं काय माहिती, तिकडे घालले ना का तिघांना, आपल्याला काय करायचं, आपलं काय हाय. काही जण किती बी आवाज सोडला तरी त्यांचं काम करतात, काय माणसं स्पेशल रेडिओचा आवाज फुल सोडून आपापलं काम करत राहतात. का विघ्नात सुद्धा असणारं काम करता यावं त्याच्यासाठी. म्हणून इंद्रजित मला, मी किती बी मोठ्याने माणसं ओरडत होती तरी कधी मला मी विचलित झालो नाही, कुणी दुसरं आलं नाही माझ्यापाशी, कोण मला बोललं नाही, पण माझं मन का विचलित झालं का, माझं मंत्र मला असणारा बोलायचं सोडून यज्ञात आहुती सोडायची टाकून म्हणले, मी का दुसऱ्याच्या आवाजाकडे असणारं पळालो असं इंद्रजिताला वाटू लागला. आता माझा होम अर्धा राहतो की काय, बहुतावरणे भोईरी हनुमान येईल कैशा परी, म्हणून पैसे होमावरी ध्यान निर्धारी धरोनी. खाजविलं डोकं स्वप्नात तर नाही ना म्हणलं आपण, आवाज कस काय ऐकू आला आपल्याला. 7 आवरण टाकल्यात आणि 7 आवरण तोडून हनुमंतराय कसे येतील इथं, येऊ शकत नाहीत म्हणजे भास झाला म्हणलं आपल्याला. पुन्हा असणार अंतरून टाकला, पण हो मला सुरुवाती इंद्रजिताने केली. कपाटीराव कोणी एरीकडे हनुमंत कपाट बेदुनी समर्थ, काळ कवळा कृतांत करावया गात होमाचा. असा विचार केला आणि इंद्रजित बसला. तेवढ्यात हनुमंतरायाने दरवाजा उघडला, तोडला आणि इंद्रजिताच्या यज्ञाच्या समोर असणारे काळ जसा खवळावा, काळ करीत बसला असे लेखा करीत बसलेला असतो काळ. बरं का, काळ लक्षात ठेवा, काळ जवळ आलाय इंद्रजिताचा, का तर त्याचं संपलं ना काळाने लिहायचं. आणि जोपर्यंत कथेला बसलेला असतो भगवंताच्या सेवेला, तर काळाचा लेखा बंद पडलेला असतो. बरं का, लेखा करीत नाही काळ, त्यावेळेस विश्रांती असते माणसाला निवांत. कथेमध्ये काळ काही करू शकत नाही, काळ गुलाम असतो त्यावेळेस. पण व्यतिरिक्त असला काळ लेखा करीत बसलेला असतो. तसा इंद्रजिताच्या असणाऱ्या काळरूपी हनुमंत असणारे खवळलेले आहेत आणि इंद्रजिताच्या असणारा होमाचा यज्ञ करण्यासाठी हनुमंतराची उडी पडली. कपाटीरो कोणिया दृष्टी वळूनिया वज्र मुष्टी, कपाट हारिता जगजेटी कडकडाटी वट गरजे. मोठ असणारी वळली गेली, गरगर फिरली, झाप दिशा असणाऱ्या त्या दरवाज्यावर मूठ टाकल्याबरोबर ती वड सुद्धा कडा 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 म्हणून खाली पडला. त्याने कपाटे केली पिष्ट वज्रांगळी शतकूट, शिळा साखळ्या कवणी पीठ येते वाट देखील. एकाच गावात म्हणजे असणारं कपाट उघडलं गेलं, जी काय त्याला आरगळा लावलेल्या होत्या, जी काय साखळ्या बांधल्या होत्या तटा तुटून पडल्या आणि यज्ञाची वाट सर्वांना दिसायला लागली. वाटा अंत होम धर्मी व्यवस्थित, बैसला देखून इंद्रजित ध्यानान्वित अभिचारे. यज्ञाच्या जवळ असं डोकून बघितलं तर इंद्रजित मध्ये असणारा ध्यानस्थ बसलेला आहे, सुंदर बसलेला आहे, सुंदर ध्यान करत आहे आणि
ध्यानात व्याविचार काय करतोय वाचा. मनुष्य रक्त्याती विराजित वस्त्रे सला रक्त रक्त चंदन मस्तकात माळा रक्त सुमनांच्या. माणसाच्या रक्ताने कपडे भिजवली की काय अशी लाल भडक कपडे इंद्रजिताने घातलेले आहेत म्हणजे असणार. रक्ताचा चंदन लाल भडक कपाळावर सुद्धा चंदन लावलेला आहे आणि गळ्यात माळा सुद्धा लाल भडक फुलाचेच घातलेले आहेत. सगळे लाल. प्रेतावरी विकटासन मनुष्य रक्ताचे हवन धूप दीप उदासन यजमान विघ्न सूचक. जी काय असणार प्रेता त्या प्रेतावरच बसलेला इंद्रजित म्हणजे असणार बघा. आणि मनुष्याच्या रक्ताचंच हवन करत आहे. ओम भगन भागवत आपल्या तुपाचं हवन असतं तिथं रक्ताचंच असणार हवन इंद्रजित करू लागलेलं आहे म्हणजे असणार. आणि तिथं म्हणजे असणार धूपम दीपम नैवेद्यम असतंय, धूप असतंय, दीप असतंय. एवढंच नव्हे म्हणजे असणार अशा प्रकारचं धूप आहे, दीप आहे. कशाचं आहे वाचा. मोकळे पडता यज्ञद्वार आला वानराचा मोकळे पडत राम नामाचा गजर जय जयकार करीताची. आणि अशा प्रकारचा यज्ञ करायचा. मोकळा दरवाजा पडला आणि मोकळा दरवाजा झाल्याबरोबर अक्का वानरांची गर्दीच्या गर्दी ढेकळाच जय श्रीराम म्हणून इंद्रजिता समोर पडला. विभीषण आणि सौमित्र वानरवीराचा भार इंद्रजित देखील माक्रूर होम तत्पर ध्यानस्थ. विभीषण जे आहेत, लक्ष्मण जे आहेत, सर्व वानर मंडळीने क्रूर असा भयानक असणारा इंद्रजित यज्ञासमोर असणारा यज्ञ करत असलेला बघितला. आता त्याच्या आजूबाजूला काय दिसलं वाचा. सगावाली तिने बाळके होमकारी ते देसी साळे काढोनी यंत्र माळे पूजा कंकाळे करावी. मग इंद्रजिताने काय केलेलं असणार. 3 बाळ असणारे संपलेले, 3 बाळाचे असणारे मुंडकी काढलेले आहेत. त्या मुंडक्याने मधले मुंडके असणारे होमामध्ये हवन म्हणून टाकत आहेत. त्यांच्यात असणारे अंतर आताळी पारडे असणारे आताळे काढलेले आहेत. आणि त्या आताळ्यांनी मध्ये असणारे कंकाळीचं पूजन इंद्रदेव करत आहे. हिरी बाळे आकळोनी खिळूनी आलेल्या बाळंतिनी रजस्वाला मातंगिनी नानिली परिटिनी संवंधानी जळे. बाळाच्या आई आणलेल्या आहेत बाळांतिनी. एक आणली कुठली म्हणजे रजस्वाल असणारी, एक कुठली आणली म्हणजे असणारी मातंगिनी मातंगाची आणली म्हणजे, आणि एक आणली म्हणजे असणारी परटिनीच्या त्या धुन धुतलेल्या पाण्याने आंघोळ केली. अशा प्रकारचे असणारे बाळांतिनी आणले. त्यांची 3 बाळां त्या 3 बाळाच्या मुंडक्याने होम असणारे हवन इंद्रजित करत आहे. कृष्णमेसाच्या धावणी आणि जीवांची यात्रेनी आणि खेळोनी अभिचार हवानी होमाया. कृष्ण काळ्या भंगार असणाऱ्या बोकडांची दावणच्या दावण असणाऱ्या इंद्रजिताने त्याच्या समोर बांधलेले आहे. कमीच पडू द्यायचं नाही यज्ञाला. अशा प्रकारच्या असणाऱ्या त्या काळ्या बोकडाच्या असणाऱ्या जीवांची हानी करण्यासाठी आणि यज्ञामध्ये आहुती टाकण्यासाठी दावणच्या दावण बांधलेले. गजती राम नाम वाणी पाळिली अखिळणी पिळणी सोडिल्या जीव श्रेणी कृपा करोनी हनुमंते. लगेच असणारा अशा प्रकारचा यज्ञ इंद्रजित करत आहे. तिथं असणारे वानर मंडळी केलेले आहेत. हनुमंतराय केले, जय श्रीराम म्हणले आणि प्रभू राम हनुमंतराला कृपा आली. कोणाची? ती बांधलेली जीव बघून. आता 2 मिनिटात त्या जीवाचं हवन ते यज्ञामध्ये होतं. मग असणारे किव आले हनुमंतरायला, कृपा उपजली हनुमंतरायला आणि सर्व असणारे बोकडाची दावण रिकामी करून टाकली. सोनिया ती ध्यानस्थ इंद्रजित एकाग्र होम करीत त्याची उठविल हनुमंत
कार्य कसं करत आहे बघा. एकाग्र मन करून मन एकविध मन करून कुठलंही कार्य करायला पाहिजे. नाहीतर आपण ध्यानी हिथं मनाने तिकडं कार्य होत नाही. मग का घोटाळा झाला कार्याचा? का मनाने होत नाही आपण म्हणतो, म्हणून मनापासून करा आपण असं म्हणतो. तसं इंद्रजिताने मन एकाग्र करून आपलं हवन करत आहे, यज्ञ करत आहे. पण हनुमंतराय त्या होमामध्ये काही ना काहीतरी विघ्न करतील. कसं विघ्न करतील आणि इंद्रजिताला कसं उठवतील पुढच्या अध्यायात आहे का. उठविता इंद्रजित वीर त्यासी भिडेला पैसा मित्र युद्ध होईल घोर अंधर अति दुर्धर संग्राम. इंद्रजिताला हनुमंतराय उठवतील. उठल्याबरोबर त्यांच्याबरोबर असणारं लक्ष्मणजी भिडतील. दोघांचं घोरंदर असं असणारं युद्ध पुढच्या अध्यायात ऐका म्हणतात. दोघे वीर विचक्षण दोघे जाणार प्रवीण एका जनार्दना शरण रणविंदान अवधारा. दोघांच्या दोघा वीर अतिशय हुशार आहेत, बुद्धिवान आहेत, ज्ञानवंत आहेत, रणांगणाच्या ठिकाणी अतिशय प्रवीण आहेत. दोघं एकमेकाला शांतीप्रभू एकनाथ महाराज आपल्या जगद्गुरु जनार्दन चांगल्या शरण जाऊन म्हणतात दोघांचं असणारं घरंदर असणारं युद्ध होईल म्हणजे. आणि त्या युद्धाच्या ठिकाणी म्हणजे असणारा कोणाचा विजय कसा पराजय कोणाचा असणारा बळ कोण कशा प्रकारे लढेल अतिशय सुंदर कथना पुढच्या अध्यायात आहे का. वदनी वदरता श्री रघुनाथ श्रीराम चालवी कार्यार्थ एका जनार्दनी वचनार्थ निज परमार्थ श्रीरामे. असं म्हणजे असणारा शांतीप्रभू एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन चांगल्या शरण जाऊन म्हणतात. बोलवणारं कोण आहे? प्रभू रामचंद्र आहे. का तर प्रभू रामचंद्राशिवाय हलू शकत ना, बोलू शकत ना, चालू शकत ना. चालवणारे हलवणारे प्रभू रामचंद्र आहेत म्हणले. आणि तेच प्रभू रामचंद्राने असणार सर्व कार्य सुद्धा चालवणारे कोण आहेत तर प्रभू रामचंद्र आहेत. लक्षात ठेवा बरं का. आपल्याला जसं सावली तसं देव सावली सारखा हात वर केला तर सावलीत वर होते. तसंच देवाचा आहे. आधी घेशी मग देशी. सावली सारखं देव आधी घेतो मग देतो बरं का. म्हणून आपण घ्यावे त्याचे नाव त्यांनी करावे त्याचे काम. आपलं फुलाची पाकळी मग असणारे सर्वांनी असणारे मदत करा. का तर देव आधी घेतो मग देतो, घेतल्याशिवाय देतच नाही. म्हणून असणारा जे कोणी राहिले असतील अजून 8 दिवस आहेत. 8 दिवस असणार आपलं ही त्या चित्रगुप्ताच्या डायरीमध्ये नाव पडावं. आणि ज्याला कोणाला वाटतं मदत करावी त्यांनी लवकरात लवकर मदत करावी. म्हणजे पुढचं नियोजन करायला करता येईल असे असणार प्रभू रामचंद्र कार्य चालवणारे प्रभू रामचंद्र आहेत, करून घेणारे प्रभू रामचंद्र आहेत. म्हणून शांतीप्रभू एकनाथ महाराज सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण जाऊन म्हणतात की सर्व कार्य करणारे आणि करून घेणारे कोण असेल तर ते प्रभू रामचंद्रच आहेत. स्वाती भावात रामायणे युद्ध कांड एक कारटी काय निकुंभिला बिल प्रवेश नाम सत्रोध श्री कृष्ण